कैलासवासी विश्वनाथ मर्दोबा पुजारी यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय गौरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक रत्न व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात उपस्थित माझ्या सर्व समाज बांधवांचे मी शब्दसंग्रामी सहर्ष स्वागत करते। एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे। त्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे हार्दिक स्वागत। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री मल्लिकार्जुन गुरव साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष गौरव समाज महासंघ यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर वसंत गोरे, अधिष्ठाता मानव विज्ञान विज्ञान शाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यांचं मी सहर्ष स्वागत करते। त्याचबरोबर माननीय श्री विजय साळवी सर, उपसंपादक दिव्य मराठी सोलापूर, हे आपणास प्रमुख पाहुणे लाभले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते। प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री शशिकांत चिचीमणी साहेब, यांचंही मी स्वागत करते। माननीय श्री लिंगोबा पुजारी सर, ठीक है। माननीय श्री उमाकांतजी डांगे सर, मंचावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे। स्वागत गीत सादर करतील प्रियंका बिराजदार व प्रसन्न बिराजदार। स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती, विद्वान लेखक, विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो।
त्याचे औचित्य साधून आज आपण जिल्हास्तरीय शिक्षक रत्न व जीवन गौरव पुरस्कार करीत आहोत. गौरव समाजातील गुणवंत प्रतिभावंत शिक्षकांना सन्मानित करीत आहोत. अतिथीचे आगमन झाले शब्द सुमनातून तेजाळले आहे. दशदिशा दीप प्रज्वलनातून आनंदाने मोहरला आहे सभामंडप स्वागत गीतातून. आता कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊया प्रास्ताविकेतून. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक श्री निंगराज विंचुरे अध्यक्ष राष्ट्रीय गौरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. राष्ट्रीय गौरव समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज शिक्षक रत्न व जीवन गौरव पुरस्कार 2024 आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव साहेब आमच्या राष्ट्रीय गौरव समाज महासंघाचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि खरोखरच गौरव समाजाचं हे सामाजिक काम जवळजवळ 30 वर्षांपासून ते चालू ठेवलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्याने अध्यक्षाचं आपण त्याचबरोबर आज जे प्रमुख पाहुणे लावलेले आपले अहिल्यादेवी होळकर सोलापूरची जी युनिव्हर्सिटी आहे श्रीयुत डॉक्टर वसंत कोरे सर हे डीन आहेत आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय साळवे सर उपसंपादक दिव्य मराठी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. हे आपले प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्याचबरोबर या मंचावरती आपल्या राष्ट्रीय गौरव समाज महासंघाचे उपाध्यक्ष उद्योगपती श्री शशिकांत जिल्लीमणी साहेब तसेच माझे मित्र आणि राष्ट्रीय गौरव समाज महासंघाचे सचिव गंगाधर पुजारी आणि आज जे ज्येष्ठ श्रेष्ठ अशी बरीच मंडळी आपल्याबरोबर आहेत. त्याच्यामध्ये उगार सर असतील त्याचबरोबर देलगिरी साहेब चंद्रकांत गुरव साहेब आणि आज जीवन गौरव पुरस्कार ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आम्ही सुद्धा नाव ऐकून होतो फक्त काळे गुरुजी बंडगिरे गुरुजी पटुमिरे सर त्याचबरोबर स्वामी मॅडम हे सगळे दिग्गज बऱ्याच वर्षापासून आपल्या समाजासाठी जवळजवळ स्वतःच नोकरी सांभाळून समाजाचं काम करत आलेले आहेत. त्याबद्दल या जीवन गौरवासाठी ही सगळी जी मंडळी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांचं एक अभिनंदन करूया आणि स्वागत करूया. आणि त्याचबरोबर मला साथ देणारी सगळी टीम मी स्वतः एकटा काहीच नसतं. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आमच्या अचानकचे प्रोग्राम होता त्यावेळेला मी तर या ठिकाणी तसं म्हटलं तर मी जवळजवळ गेली 30 वर्ष मुंबईलाच होतो. 2021 पासून 21च्या नंतर मी सोलापूरमध्ये कार्यरत झालो. पण इथे कार्यरत झाल्यानंतर मला जी साथ देणारी मंडळी त्या सुरेश पाटील सर असतील डी पाटील सर असतील चिन्मय स्वामी असतील आणि आपले नवनाथ गुरव सर असतील जे जे दिग्गज मंडळी सगळ्यात खूप चांगल्या पद्धतीने टीम माझ्यावरची टीम आहे ती टीम खूप चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर शिवानंद बिराजदार शंकर पाटील सर राजकुमार पुजारीजी आणि शंकर विजापुरे गुरुजी राजाराम चिंचोळे सर आणि राजकुमार पुजारी आणि तसेच या ठिकाणी महाराज चिंचोळे साहेब असतील तसेच या सगळ्या लोकांचं नाव घेण्याचं एकमेव असं कारण आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये आपण ज्या वेळेला राष्ट्रीय गौरव समाज महासंघाचं मोठं अधिवेशन झालं आणि त्यानंतर आनंद मेळावा असेल उपनयन म्हणजे मुंज जे आहे उपनयनचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर महिला दिन साजरा असेल रक्षाबंधन असेल हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल आज आपण शिक्षकांना पुरस्कार देतो त्याचबरोबर असे बरेच प्रोग्राम यशस्वीरित्या राबवण्यासाठी या सगळ्या टीमने महिला समिती आणि आमच्या सगळ्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलं. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या लोकांचं आपण हार्दिक आता विषय येतोय की राष्ट्रीय गौरव समाज महासंघाच्या माध्यमातून आजचा जो दिवस आहे खरं तर 5 सप्टेंबर हे शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन साजरा करत असताना या ठिकाणी
5 सप्टेंबर जी व्यक्ती एक राष्ट्रपती म्हणून आज 5 सप्टेंबर 1888 साली त्यांचा जन्म झाला होता आणि त्याचबरोबर त्यांना 1931 साली सर नावाची पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता आणि तसेच 1952 आणि 57 साली ते या देशाचे उपराष्ट्रपती म्हणून काम केलेले आहेत. त्याचबरोबर 1962 साली ते राष्ट्रपती म्हणून आपल्या देशाचे राष्ट्रपती पद त्यांनी भूषवलेलं आहे. तसेच 1954 साली त्यांना भारत रत्न देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आला होता आणि त्यामुळेच हा जो कार्यक्रम शिक्षक दिन शिक्षकासाठी खूप चांगला दिवस आहे 5 सप्टेंबर आणि सगळ्यांना सुट्ट्या नसतात म्हणून आज रविवारचा दिवस साधून आज शिक्षकांचा शिक्षक रत्न म्हणून राष्ट्रीय युवा समाज महासंघ सोलापूरच्या वतीने सगळ्या शिक्षकांचा आपण सन्मान करतोय आणि दरवर्षी गेल्या वर्षी जवळजवळ माझ्या मते 35 शिक्षकांचा आपण सन्मान केला होता. यावेळेला जवळ 15 शिक्षक रत्न म्हणून सन्मान करत आहोत आणि बाकीचे जे शिक्षक मंडळी जे आलेले आहेत भविष्यात पुढच्या वर्षी परत काही शिक्षकांचा सन्मान होणार आहे. जितके काही शिक्षक या हॉलमध्ये आहेत सगळ्या शिक्षकांचं राष्ट्रीय युवा समाज महासंघाच्या वतीने जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करतोय. यस आणि विषय येतोय की या सगळ्या गोष्टीमध्ये आजचा हा जो हा कार्यक्रम आहे हा 28 का एकच असं की आज तुम्ही पाहताय भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं संघटन ज्यांच्याकडे लोकसंख्या जास्त असते ज्यांचं संघटन मजबूत असतं आज सगळा सत्ताधारी असतील बरेच लोक त्यांचं ऐकण्यात येतात. बऱ्याच गोष्टी तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पेपरमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही बघताय. त्यासाठी मी या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय युवा समाज महासंघाचे कार्याध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सगळे पदाधिकारी असतील सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक म्हटल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात महत्वाचा हा दुवा ग्रामीण भागामध्ये गावामध्ये आणि शहरामध्ये आणि विद्यार्थ्या प्रत्येक गावामध्ये विद्यार्थी पालक यांच्यात दुवा म्हणजे शिक्षक म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की ती व्यक्ती आज भले त्याच ठिकाणी आहे ती व्यक्ती शिक्षक शिकवण्याचं काम करतात पण शिक्षक जे विद्यार्थ्यांना लहान मुलांना घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. जी मुलं आज शाळेमध्ये शिकतात प्रायमरी शिक्षक असतील माध्यमिक असेल कॉलेजमध्ये असतील जे विद्यार्थी घडवण्याचं काम त्या शाळेमधून कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी कोण डॉक्टर होतं इंजिनियर होतं बरेच लोक वेगवेगळ्या पदावरती आज या भारत देशामध्ये आमदार असतील खासदार असतील राष्ट्रपती असतील पण पहिले हे सगळी जी लोक यशस्वी होतात ते पहिले विद्यार्थी त्याच्यातून जात असतात. त्यामुळं खूप महत्वाचं एक जे म्हटलं जातं शिक्षक म्हटल्यानंतर एक गुरु मी आजही म्हणतो की मला ज्या गुरुनी मला लहानपणी ज्यांनी शिकवलं ज्यावेळी आमचे शिक्षक समोर ऑटोमॅटिक आपण त्यांना नमस्कार बघतो कारण एकच कारण आहे की शिक्षक म्हणून हा शिक्षक मला सगळ्यांनाच मला सांगायचं आहे की एक गोष्ट आहे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होत असताना सामाजिक कार्यामध्ये आम्ही पण कार्य करतो जे काम करतात त्यांच्याकडे चुका होत असतात नेहमी लक्षात ठेवा आणि ही संघटना माझी किंवा कोणी एकाची मक्तेदारी नसते. आज आम्ही या ठिकाणी उद्या तुम्ही या ठिकाणी येणार आहात म्हणून ज्या वेळेला तुम्हाला ही संघटन आपण जर एकीचं बळ हे काय असतं जर आपण एकत्र आलो तर खूप काही बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्यासाठी आजचा हा दिवस आज ज्या लोकांना शिक्षक रत्न पुरस्कार दिलेला आहे त्या सगळ्या शिक्षकांचं शिक्षक आणि शिक्षिका या सगळ्यांचं राष्ट्रीय युवा समाज महासंघाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो. एवढंच मला सांगायचंय. जाता एक गोष्ट मला सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला संघटना आणि ज्या वेळेला आपण एक गोष्ट सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट असतं की तुम्ही कसं वागता कसं राहता तुमचं आपल्या गावामध्ये पालकांशी असेल विद्यार्थ्यांशी असेल आपल्या समाजाच्या बंधू म्हणजे भावांचं जे रिलेशन असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला मी पण ग्रामीण भागातूनच आहे बरीच लोक या ठिकाणी ग्रामीण भागातून आले असतील आल्यानंतर तुम्ही जर ज्यावेळी यशस्वी होता नोकरीला लागता नोकरीला लागल्यानंतर आणि आपण फक्त काय करतो माझं घर माझं कुटुंब हे डोक्यात न ठेवता आपण ज्या गावातून आलेलो आहोत ज्या समाजामधून आपण जन्म झालेला आहे त्या समाजाचं आपण देणं लागतो आणि म्हणून माझ्या प्रत्येक शिक्षक बांधवाला या सगळ्यांना मला विनंती आहे ज्या गावातून तुम्ही आलेला आहात ज्या ज्या अडचणी असतील ही संघटना म्हणजे काय संघटना तुमच्यासाठी पण आहे. ज्यावेळी तुम्ही अडचणीत या ज्यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामना करावा लागतं त्यावेळेला राष्ट्रीय युवा समाज हा जो ही संघटना आहे हे तुमच्या पाठाशी नेहमी उभी असेल. तुमच्या आधी अडचणीला प्रत्येकाला मला एक गोष्ट सांगायची तुम्ही सुद्धा स्वतःला तुमच्या गावामध्ये तुमची
व्यक्ती किंवा आपले बंधू असतील, समाज बांधव असतील, सगळ्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळ्यांनी बोलायला पाहिजे. हा जो आहे सगळ्यात मी एकच उदाहरण सांगतो आणि मी थांबण्याचा विषय घेतोय. एकदा काय झालं होतं, असंच एका शेतकऱ्याच्या घरी 3 देवी आल्या आणि 3 देवी एकदम बेड आपल्या घराच्या दरवाजा बाहेर उभ्या आहेत, तिघी पण. आणि त्यावेळेला एक माणूस दरवाजा उघडा, त्यांना सांगितलं की आम्ही 3 जण आहोत, त्याच्यातली एकटीलाच तू घरात घेऊ शकतोस, तू एकटीलाच घेऊ शकतोस, तू ठरवायचं कोणाला घ्यायचं. एकीचं नाव प्रेम आणि जिव्हाळा, दुसरीचं नाव यश सक्सेस, तिसरीचं नाव आहे पैसा संपत्ती. अशा 3 देवी आहेत. आता विचार करा की बरेच लोक पैशाच्या पाठीमागून तसं विचार करतो की काय करू मी, पैसा संपत्ती एका बाजूला आहे, प्रेम जिव्हाळा एका ठिकाणी आहे, तिसऱ्या ठिकाणी सक्सेस यश तिसरी आहे. त्या तिन्हीपैकी कुणाला घरामध्ये बोलवायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं, कुणाला बोलवायला पाहिजे? हॅलो, बोलायला सोपं आहे, 40 करोड रुपये दरवाजा देतात, पैसा येऊ पहिल्यांदा. बऱ्याच लोकांनी पैशासाठी, शेतीसाठी, जमिनीसाठी सख्या भावाबरोबर बहिणीबरोबरचं नातं तोडलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, म्हणताना सोपं जातं. आणि त्यावेळेला तो पण बुचकाळ्यात पडला. तो म्हणाला की चला मी आईला जाऊन विचारतो मी कुणाला बरोबर आहे. त्याला वाटत असतं सक्सेस पाहिजे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे. जाऊन आईशी चर्चा केली, आईला नमस्कार केला, आई काय करू. त्यावेळेला आईनं सांगितलं बेटा बघ, पैशासाठी संपत्तीसाठी कधीही त्याच्या पाठीमागे लागू नकोस. तू जर रिलेशन प्रेम आणि जिव्हाळा जर तू जपशील, तुमच्याकडे घरी येणाऱ्या पाहुण्यांचं तुम्ही स्वागत केला, एक कप चहा पाजला, आणि बऱ्याच वेळा अहंकार तिरस्काराच्या बऱ्याच वेळा काय होतं मी बघतोय, छोटस काम असतं, कुणाचं नाव असतं, कुणाचं काय तुला झालं असतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण अहंकार, कशाचा अहंकार, तिरस्कार, या गोष्टीमुळे आपण माणसं तोडतो आणि माणसं लांब जातात. सख्खा भाऊ बहिणीबरोबर बोलत नाही, सख्या शेजारीबरोबर बोलत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी न होता आज तुम्हाला एकच एक मेसेज घेऊन जायचं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आईने सांगितलं की प्रेम जिव्हाळाला घे, प्रेम आणि जिव्हाळा तिला आतमध्ये घे. त्यांनी सांगितलं मला संपत्ती आणि पैसा नको, मला सक्सेस यश पण नको, फक्त प्रेम आणि जिव्हाळा जी आहे तिला फक्त एकटीला ते आत घ्यायचा विचार करा. हे घेतल्यानंतर जसं आतमध्ये येऊन सोप्यावर बसल्यानंतर त्या दोघी पण हात जोडून तिच्या पाठीमागे येतात आणि दोघी पण सोप्याच्या पाठीमागे त्या दोघी पण येऊन राहतात. त्यावेळी तो विचारतो, तरी देवी मी तुम्हाला दोघींना बोलवलंच होतं, तुम्ही कसं काय आतमध्ये आला. आणि त्यावेळेला त्या दोन्ही देवांनी सांगितलं जिथे प्रेम जिव्हाळा आहे तिथे संपत्ती आणि त्याचबरोबर यश हे पाठीमागे येतोच आहे. याला जोरदार काय ह्यासाठी की तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी कुणी जर चूक केली माफ करायचं, सॉरी म्हणायचं, आभार मानायचं, सोडून द्यायचं. जर अशा पद्धतीने जर आपण समाजामध्ये, आपल्या गृह समाजामध्ये ही भावना, हे प्रेम जिव्हाळा जर वाढवलं, प्रत्येकाचे सुख-दुःख जर समजून घेतलं, त्याच्यावरती सोल्युशन काढायचं, प्रत्येकाला मदत करण्याचं जर काम केलं तर नक्कीच ही राष्ट्रीय गृह समाज महासंघ सोलापूर संघटना खूप मजबूत होईल. त्यासाठी एकच मेसेज आहे, आपापसातली भांडणं, आजूबाजूला बोलणं, म्हणजे तिरस्कार, राग, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवला तर नक्कीच आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. परत एकदा आणि ह्या बरेच आपण इव्हेंट करतोच आहे आणि एकच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्ही सगळे शिक्षक आणि परिवार, तुम्ही जर राष्ट्रीय गृह समाज संघाला जर तुम्ही पण सहकार्य केला, तुम्ही पण आमच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन जर तुम्ही काम करायला तयार राहिला, आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. 2025 साली अध्यक्ष साहेब, माझा एक मानस आहे की 2025 साली सामुदायिक मूंज आणि विवाह करण्याचा मानस आहे. ज्यांना वाटतं हे काम करावं तरी डोक्यावरती करावं लागतं, ज्यांना वाटतं की आपण व्हायला पाहिजे. भाव असं वाटतं, आवाज येत नाही मला, हा पहिले इकडे बघूया. भाव असं वाटतं का तुम्हाला? एकदा जोराने इकडे बघा, इकडे आवाज कमी आहे. महिला जास्त तरी पण आवाज कसा बघा. आता बघूया का परत एकदा, भाव असं वाटतं का? यस, दोन सगळ्यात एकदम यस, ग्रेट, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, खूप खूप आभार.
परिचय सौ मनीषा पाटील यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित सर्व शिक्षक बंधू, त्यांचा परिवार, मित्र परिवार आणि आदरणीय व्यासपीठ या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणात शिक्षक दिनाचा जो कार्यक्रम होतोय त्याला अभिवादन करून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख अतिथी आपल्यास लाभले आहेत ते डॉक्टर वसंत गुरुशांत कोरे सर. त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते MA पॉलिटिकल सायन्स यातून झालेलं आहे. त्यांनी PhD केलेली आहे. सध्या मानवता विभाग शाखेमध्ये प्रभारी शाखा प्रमुख म्हणून काम पाहतात सर. डीन फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज आणि त्याचबरोबर संगमेश्वर कॉलेजमध्ये सर राज्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम पाहतात. सरांचा UG पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 26 वर्षे या अनुभव आहे. त्याचबरोबर PG पदव्युत्तर 14 वर्ष PG विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 14 वर्षे काम पाहिलेलं आहे. सरांनी या कालावधीत वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात या स्थानावरती काम पाहिले आहे. सर एक्स डायरेक्टर स्टुडंट डेव्हलपमेंट पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी येथे काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन समिती, शैक्षणिक परिषद, सिनेट, अध्यादेश समिती, मेंबर ऑफ NEET 2020 सेल अंतर्गत तक्रार समिती, मेंबर ऑफ बोर्ड ऑफ टीम, एक्झामिनेशन ऑफ इव्हॅल्युएशन, अकॅडमिक रिसर्च सोर्स, एक्स हेड डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स संगमेश्वर कॉलेज, मेंबर ऑफ बोर्ड स्टडीज, त्याचबरोबर मेंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन, मेंबर ऑफ स्टेट लेवल ऑर्गनाइज कमिटी. त्याचबरोबर सरांनी आविष्कार रिसर्च फेस्टिवल 2009, आवाहन कॅन्सुलर ब्रिज 2011, क्रीडा महोत्सव 2019 त्या ठिकाणी पण काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत 2018 आणि 19 मध्ये काम पाहिलेलं आहे. व सर वर्क ॲज अ मेंबर ऑफ यूथ फेस्टिव्ह कमिटी 2005 ते 2012 पर्यंत सरांनी काम पाहिलेलं आहे. वर्क ॲज अ नोडल ऑफिसर कोविड 2019 वॅक्सिनेशन प्रोग्राम या अंतर्गत देखील काम केलेलं आहे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन ऑफ प्रोग्राम अंडर NSS डिपार्टमेंट स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी या देखील त्यांचा सहभाग होता. या शैक्षणिक याच्याबरोबरच सरांनी लोकमंजूर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सल्लागार म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर संत रोहिदास सामाजिक संस्थेचे ते मेंबर आहेत. सरांचे अद्यावत 2 पुस्तक प्रकाशित झालेले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकारण आणि दुसरे पुस्तक जे आहे ते भारतीय शासन आणि राजकारण यावरती आहे. त्याचबरोबर सरांचे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती 30 जर्नल्स. आणि सध्या सर 5 विद्यार्थ्यांना PhD साठी मार्गदर्शन करीत आहेत. आज ते बघू आहे आम्ही शिक्षणाने, ज्ञानाने व अनुभवाने समृद्ध असे व्यक्तिमत्व आज आपल्याला शिक्षक दिनाच्या पुरस्कारासाठी प्राप्त झालेले आहेत. आणि मला त्यांचा परिचय करून देण्याचा तिथे सौभाग्य लाभलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर वसंत कोरे सर यांचा सत्कार श्री राजाराम चिंचोळकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सत्काराचे स्वरूप आहे काल, पेटा, मुके, सरांचा छंद लेखन आणि वाचन आहे. सरांची डिग्री BA मराठी सोलापूर विद्यापीठ, सरांनी MA शिवाजी विद्यापीठातून केलेला आहे. त्याचबरोबर मुद्रित शोधन अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठामधून सरांनी केलेला आहे. पदवीधर पदवी आणि त्याचबरोबर सरांनी PhD साठी देखील रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सरांची इतर कार्य बघता डॉक्टर अप्पासाहेब पवार समूह आणि शिकाऊ योजने अंतर्गत पदवीधर शिक्षण सरांनी पूर्ण केलेलं आहे शिवाजी विद्यापीठातून. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सन 2004 ते 2006 मध्ये सहभागी होते. ग्राम स्वच्छता अभियान सहभागी, इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज बेगमपेठ येथून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर
साहित्य अकादमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कंटेम्पररी दलित लिटरेचर इन इंडिया या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सरांचा सहभाग होता. नेहरू अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठ आयोजित हिस्टरी ऑफ इंडिया या चर्चासत्रात देखील सरांचा सहभाग होता. उस्मानाबाद प्रतिष्ठान व मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या विद्यमाने आयोजित नवलेखक कार्यशाळेत सरांचा सहभाग होता. त्याचबरोबर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन व श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या विद्यमाने आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य आणि वैचारिक चर्चासत्रात यात देखील त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे देवदासी, जोगते आणि वाघ्यामुरली यांची सामाजिक व आर्थिक स्थिती यावरील कार्यशाळेत सरांचा सहभाग होता. त्याचबरोबर वसुंधरा महाविद्यालयात मुद्रित शोधन अभ्यासक्रमाला उद्घाटक म्हणून व तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन सरांचे लाभलेले आहे. सर प्रमोद महाजन प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सर परीक्षक म्हणून काम केलेले आहे. त्याचबरोबर विवेकानंद केंद्राच्या वतीने शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून सरांनी काम पाहिलेले आहे. आजपर्यंत सरांच्या कामाचा अनुभव पाहता साप्ताहिक मंगळवेढा शहर मे 1 मे 2009 ते 30 जानेवारी 2011 या कालावधीत मुद्रित शोधक म्हणून काम केले आहे. दैनिक पुढारी कोल्हापूर येथे 10 फेब्रुवारी 2011 ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत मुद्रित शोधक म्हणून सरांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर दैनिक दिव्य मराठी सोलापूर येथे 1 मार्च 2000 पासून ते 5 तास गायक मुद्रित शोधक म्हणून सर कार्यरत आहे. आणि सरांचा अध्यापनाचा अनुभव होता दक्षिण सोलापूर येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून जुलै 2015 पासून आज तागायत सर कार्यरत आहेत. अशा भाषेने आणि व्याकरणाने आणि शुद्ध लेखनाने समृद्ध असलेल्या विजय साळे सरांचं आज मी ते स्वागत करते आणि त्यांचा परिचय मला करून देण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय श्री प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विजय साळवे सर यांचा सत्कार श्री आनंद पुजारी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. शिक्षकी पेशामध्ये केवळ ज्ञानदानाचं कार्य होत असतं. हे कार्य करत असताना त्याची कुठेतरी नोंद व्हावी विविध संस्था या करत असतात. परंतु जेव्हा आपला समाज आपला सत्कार करत असतो त्यावेळी त्याचा एक आनंद हा वेगळाच असतो. आणि जेव्हा रिटायर होतात त्यावेळी तर हे द्विगुण होण्यासारखं निश्चितच आहे. बंधूंनो, श्री पांडुरंग शंकर काळेकर ज्यांचा जन्म 1940 साली झाला आणि आज 2024 84 वर्ष हा प्रदीर्घ कालावधी त्यांनी व्यतीत केलेला आहे. जे 84 वर्षामध्ये त्यांनी काम केलं ते केवळ 2 मिनिटं 5 मिनिटं किंवा 10 मिनिटांमध्ये त्यांचा परिचय करून देणं हे खूप कठीण कार्य आहे. तर आपल्या समाजामध्ये असे
विविध लोक होती आहेत. सध्या मी अल्पसा परिचय करून देतो सरांचा. श्री पांडुरंग शंकर काळे गुरुजी यांना आपल्या गुरु समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे श्री काळे गुरुजींच्या कार्याचा गौरव करणारा एक प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या पुरस्काराच्या निमित्तानं गुरुजींच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. व्यवसायाने शिक्षक असलेल्या तसेच अतिशय निरपेक्ष बुद्धीने शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणारे श्री काळे गुरुजींचा जन्म 15 नोव्हेंबर 1940 रोजी करमाळा तालुक्यातील वाघी या गावी झाला. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती ही हालाकीची होती. आजकालच्या पिढीला हालाकीचे हा शब्द म्हणलं तरी खूप दृश्य वेगळं वाटतं. गुरुजींनी सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना कायम त्यांच्या मनात राहिलेली आहे. 1960 साली सोलापूर येथील महानगरपालिका शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. अन्याय सहन न करणे हा गुरुजींचा एक स्थायी भाव होता. 39 वर्ष शिक्षक म्हणून व्यवसाय केल्यानंतर 1999 साली ते सेवानिवृत्त झाले. परंतु त्याचे काही अडचणी संपलेले नाही. त्यांनी आपल्या सुविधे पत्नीची मदत घेऊन मुलांसाठी घरी मोफत शिकवणी वर्ग चालू केला. तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गुरुजींनी गुरव समाजासाठी कार्य करण्याचे ठरवलं. त्यांनी 15 वर्ष गुरव समाज पतपेढीमध्ये राहून गुरव समाजासाठी काम केले. पतपेढीचे चेअरमन पद भूषवले. जी पतपेढी ड वर्गात गेली होती त्या पतपेढीत शिस्त म्हणून गुरुजींनी आणली आणि विविध सामाजिक काम केले. आपल्या मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर गुरुजी आणि त्यांचे त्यावेळचे सहकारी सर्व आदरणीय चंद्रकांत गुरव, श्री भटकरी सर, धोंडीबा गुरव, श्री जिद्दीमाली पातळकर, बापू पाटील, रंगनाथ गुरव, सौ सुमन गुरव, शोभा सोरेगावकर, किशोर पाटील इत्यादी या व्यतिरिक्त अजूनही त्यांचे सहकारी होते. काम करणारे, त्यांना मदत करणारे यांनी पतपेढीला अ दर्जा प्राप्त करून दिला. पत्नीच्या अकाली मृत्यूमुळे गुरुजी मानसिकदृष्ट्या उन्मळून न पडता स्वतःला सावरले. गुरुजींनी सोबत करायला तर त्यांची 2 मुलं आहेत, 3 मुली असा मोठा परिवार आहे. सर्व मुले आणि मुली उच्च शिक्षित आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहून प्रत्येकाने चांगली प्रगती केली आहे. काळी गुरुजीला नागरिकांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्यांनी इस्रापत्नी, सिंगापूर, थायलंड, मलेशिया इत्यादी युरोपची देखील भटकंती केलेली आहे. गुरुजींची दिनचर्या आजही शिस्तबद्ध आहे. खरोखरच आम्हालाही असं वाटतं जेव्हा आमचे गुरुजी आम्हाला भेटतात, आमचे सर आम्हाला भेटतात, नतमस्तक आम्ही होतो. मगाशी सरांनी सांगितलं की आमची जी पिढी होती आजही श्रद्धास्थान आहे शिक्षकांना समाजामध्ये, हे लक्षात येतं. स्वयंशिस्त, कर्मसेवाभाव, सामाजिक बांधिलकी, सत्यप्रियता तसेच अनुशासन हे गुण गुरुजींनी कायम अंगी बाळगले. त्यांच्यासोबत नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व आजकाल गावागावात विरोध होताना दिसते. गुरुजींचा गुणगौरव करून गुरु समाजाने असा एक आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश झोतात आणले आहे, जे आज बऱ्याच सणांचं प्रेरणास्थान ठरू शकते. असे गुणगौरव उपक्रम समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान करणारे ठरतात. तर या काळे गुरुजींच्या थोडक्यात परिचयाचे 5 मुद्द्यामध्ये आपल्याला वर्णन करता येतं. भले गरीब घरात जरी जन्म झाला तरी जिद्द, मेहनत, शिकाची सचोटी व दूरदृष्टीमुळे आपण आपले इप्सित ध्येय साध्य करू शकतो. भले कितीही संकट आली तरी न डगमगता धीराने तोंड दिले तर ती आलेली संकटे पारापाचोळ्यासाठी उडून जातात. आपल्या कुटुंबासोबतच आपल्या समाजाच्याही या उद्धाराबद्दल आपण सतत विचार केला पाहिजे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, जेणेकरून आपण कुणावर दोष होऊ नये. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्यरत राहावंच नाही. अति संक्षिप्त वर्णन त्यांचं मी केलेलं आहे. आणि सरांना किंवा गुरुजींना गुरु समाज यामध्येच गुरु हा शब्द आहे, त्यामुळे सर्व वंदनीय आहे. त्यातल्या त्यात आपले बुजुर्ग श्री काळे गुरुजींचं मानपत्राचं वाचन मी करतोय. सर, आपलं कर्तृत्व व समाजकार्याच्या माध्यमातून आपल्या कार्याचा कसा आपण उपयोग आहे. आजपर्यंत आपण केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजाची वैचारिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नती ही आपल्यासारख्या व्यक्तिमत्वामुळेच प्रगतीपथावर आहे. आपले कर्तृत्व नव्या पिढीसाठी दीपस्तंभाप्रमाणे ठरणार आहे.
याचा आम्हा सार्थ अभिमान आहे. आज समाजात तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या यशाची कमान असेच दिवसेंदिवस वाढत राहू हीच ईश्वराचरणी प्रार्थना. मी कार्यमंत्रींना विनंती करतो की त्यांनी कुटुंबासह पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं. पुरस्काराचं स्वरूप आहे मानपत्र, शाल, गुच्छ. सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर माननीय श्री प्रभाकर गडगिरी मामा यांना मी मंचावर आमंत्रित करते. त्यांचा परिचय. आज आपण या ठिकाणी अशा एका व्यक्तींचं त्या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कारांना सन्मानित करतोय. ह्या व्यक्ती सामान्यातून सामान्य जीवन सगळ्यांना जगता येतं, पण ज्या काही व्यक्ती स्वतःचं जीवन जगत आपल्या लेकरांचं, बाळांचं, घरच्यांचं, सगळ्या पाहुण्यारावळांचं करत इतर सर्व समावेशक, सर्व पाहुणे, सर्व समाजासाठी काहीतरी करावं बाबा ह्या ध्येयातून प्रेरित होऊन ही लोक काम करायला सुटतात. त्यांना सुद्धा घरची कामं असतात, त्याच्या लेकरांची कामं असतात. सर्व काही असताना सुद्धा ही लोक आमच्या समाजासाठी काहीतरी काम केले. त्याची इथं जाण ठेवून त्यांचं इथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तर पांडुरंग काळे सरांचा त्याच पद्धतीनं आज मी 1986-87 सालापासून पाहतो. मल्लिकार्जुन गुरव सर हे अध्यक्ष पदावरून असताना BS पाटलांच्या माडीवर आपण मीटिंग घेत होतो. त्यावर 27 डबे मला अभ्यासात आहे. 27 डब्यामध्ये किती डबे काळाच्या वगैरे गेले असतील, पण काही मजबूत डबे त्यांच्या पाठीशी आहेत. त्या मजबूत डब्यातला एक डबा म्हणजे बडगे सर आहे. जी संघटना चालू आहे आमच्या डोळ्यासमोर जो 30 वर्षाचा कार्यकाळ गेला, त्यांच्या पाठीशी जी मजबूत डब्याची गाडीचा मजबूत डबा आहे ते प्रभाकर रामचंद्र बडगेरे सर आहेत. हे बडगेरे सर यांचा जीवन गौरव पुरस्कार होतोय. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी तळमळ केलेली आहे, जी समाजासाठी ते जगलेले आहेत, त्याचा इथं यथोचित सत्कार या ठिकाणी होतोय. मी धन्य आहे, कारण माझ्या प्रत्यक्षातून ते पाहतोय. तर त्यांचा थोडक्यात परिचय प्रभाकर रामचंद्र बडगेरे सर. त्यांच्या आई वडिलांनीच त्यांना प्रभाकर नाव दिलंय. प्रभाकर म्हणजे सूर्य, तो दुसऱ्यांना प्रकाश देतो, दुसऱ्यासाठी जगतो, असं त्यांच्या नावात दडलेलं आहे. प्रभाकर बडगेरे सर हे मूळचे नागनसूरचे, अक्कलकोट तालुका. ते त्या ठिकाणी सुशिक्षितपणा म्हणजे साक्षरतेचं प्रमाण जास्त होतं. अशा काळामध्ये त्यांच्या घरात त्यांचे वडील शिक्षक, त्यांनी मुलाला शिक्षक बनवलं. म्हणजे प्रभाकर बडगेरे सर शिक्षक झाले. शिक्षक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढचं शिक्षण जे त्यांचं बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी BA केलं, DED केलं. त्यानंतर ते शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी जो हदवाड भागामध्ये आमच्या शहराच्या लगत नोकरी म्हणताना फार मोठी कसोटी असते. अशा कसोटीच्या ठिकाणी त्यांनी शेळगी, बाळे, सोरेगाव या पट्ट्यामध्ये देगाव या ठिकाणी ते शिक्षक होते. नंतर ज्यावेळी ते हत्तूरला शिक्षक झाले, हत्तूरच्या शिक्षकानंतर त्यांची पदोन्नती झाली. त्यावेळी एक गुरव बडगेरे सर बाहेर पडले आणि मी हत्तूर मध्ये गेलो ग्रामसेवक म्हणून. त्यावेळेला एक गुरव बाहेर पडतोय त्या गावातून, दुसरा गुरव त्या गावात जातोय आणि मला माझ्या कानावर पडत होतं बडगेरे सर भात चलो इतरू, भात चलो कलस्तरू. म्हणजे आमच्या समाजाचे म्हणताना मला सगळे गावाचे लोक म्हणत होते खूप चांगले शिक्षक होते. त्यांनी त्या शिक्षक पेशेतून केंद्र प्रमुख झाले, विस्तार अधिकारी झाले, पडवारी गट शिक्षण अधिकारी झाले आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांना त्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांना परत 1 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. असं त्यांचं वैयक्तिक नोकरीचा दर्जा
त्यांनी प्रामाणिकपणाने नोकरी केली, म्हणजे नोकरी सुद्धा प्रामाणिकपणे केली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाचं जे सौख्य आहे, त्यांची मुलं पूर्ण एज्युकेटेड आहेत. त्याचा एक मुलगा सीए केलेला आहे. कोणत्या देशात आहे? इंग्लंडला आहे. एक इंग्लंडला आहे आणि त्यांची नात सुद्धा अमेरिकेत आहे. म्हणजे त्यांनी पूर्णपणे कुटुंबाला पूर्ण वेळ दिलेला आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी गेली 40 वर्ष झालं आमच्या समाजालाही वेळ दिलेला आहे. नुसतं घरचंच केलेलं नाही, समाजाच्या प्रत्येक बडगेरी सरना ओळखत नाही असं आमच्या 2-3 तालुक्यात तर लोक आहेत. कारण कोणत्याही सुख दुःखामध्ये येऊन हजर होणारी व्यक्ती म्हणजे बडगेरी सर. एकूण जी लोक येतात त्यात बडगेरी सर हमखास असतात. म्हणजे त्यांनी कोणत्याही बाबीला स्वतःच काही असेल, सुख असो दुःख असो, त्या ठिकाणी स्वतःच काम बाजूला ठेवलेलं आहे. तिथं ते येऊन आलेले आहेत, त्यात भाग सहभाग झालेले आहेत. असे बडगेरी सर त्यांनी समाजाला तितका वेळ दिला. मला वाटतं 1992 साली काजी मंत्री होते खलीक मिया काजी. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या याच्यानं आमचं पतसंस्थेचं उद्घाटन झालं. पतसंस्थेच्या फाउंडरमध्ये बडगेरी सर आहेत आणि त्यानंतर त्यांनी पतसंस्थेचं चेअरमनशिप सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे समाजासाठी काम योगदान दिलेलं आहे ते वाखाणण्याजोग आहे. आज त्यांचं या ठिकाणी गौरव होतोय. तर त्यांनी पतसंस्थेत त्यांनी एक एफडी ठेवलेली आहे पैशाची. ती त्या एफडीच्या व्याजातून ते डीएड आणि बीएड ह्याच्यामध्ये जे प्रथम येतात आमच्या समाजाचे, त्यांना त्यातून ती बक्षिसं दिली जातात. म्हणजे स्वतःच्या वेतनातला पैसा त्यांनी एफडी केलेला आहे आमच्या पतसंस्थेमध्ये. त्याच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय. समाजासाठी एक तळमळ असलेली व्यक्ती या ठिकाणी त्यांचा यथोचित जीवन गौरव पुरस्कार होत असताना आम्ही सर्व धन्य आहोत आणि त्यांचं सत्कार आमच्या समाज मंडळानं करावं असं. तर याचा आम्हाला साथ अभिमान आहे. आज समाजातर्फे जीवन गौरव देऊन आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या यशाची कमान अशीच दिवसेंदिवस वाढत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मी माननीय श्री सत्कार मूर्ती प्रभाकर गटकरी मामा यांना विनंती करते की त्यांनी सत्कारास उत्तर द्यावे. तर पुढील सत्कार मूर्ती आहे श्रीमती उषा विश्वनाथ स्वामी मॅडम. त्यांचा परिचय श्री सुरेश पाटील सर यांनी करावं अशी मी विनंती करते. सन्मान्य व्यासपीठ, की आज समाजासाठी केलेल्या कार्याचं कौतुक, त्यांचं कृतज्ञता आपल्या राष्ट्रीय गौरव महासंघाच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. त्यापैकीच आता दोघं पुरुष मंडळी होते, परंतु त्या काळी सुद्धा आज 30-35 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या समाजामध्ये मी पण कमी नाही अशी नारी शक्ती दाखवून देणारे आमच्या सर्वांच्या मातोश्री सौ उषा विश्वनाथ स्वामी मॅडम यांचा या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय गौरव महासंघाच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करतो. प्रथमतः मनापासून त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांचे थोडक्यात या ठिकाणी परिचय देतोय. त्यांचा जन्म आहे 1/5/1952. त्या मूळच्या सोलापूर या ठिकाणी जन्म झालेले. त्यांचं शिक्षण आहे BA BEd. त्या काळी आज साधारणतः 50 वर्षापूर्वीची ही अवस्था BA BEd शिक्षण घेऊन सोलापूर सारख्या महानगरपालिकेमध्ये एक उत्कृष्ट असे आदर्श अशा शिक्षिका म्हणून सोलापूर महानगरपालिका संचलित जय भवानी प्रशाला येथे 1983 ते 2010 पर्यंत सहशिक्षिका म्हणून कार्य केले आणि 2010 ला ते सेवानिवृत्त 27 वर्ष दीर्घ सेवा करून त्या सेवानिवृत्त झाल्या. या त्यांच्या सेवेच्या कालावधीमधले एक महत्त्वाचं असतं, पण आता सुद्धा आजपर्यंत ज्या माळवेस या एरियातील गोरगरीब कामगारांची ज्यांना अगदी खरोखरच पैशाची गरज आहे, शिक्षण अपेक्षित आहे परंतु मिळत नाही,
अशा मुलांसाठी मोफत क्लासेस आणि शिकवणी घेऊन त्या मुलांना प्रत्येक वर्षी 10वी जो उत्कृष्ट असा निकाल ही परंपरा आजपर्यंत टिकवलेली आहे. मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतोय. आणि समाजासाठी सुद्धा पहा, त्या काळी तरी या सर्व मंडळी बरोबर काम केले, परंतु आज जो राष्ट्रीय गोरस महासंघ आहे या महासंघामध्ये प्रसिद्धी प्रमुख म्हणून आणि आज जो काही छापेल जे काही आपल्याला लेखी स्वरूपात प्रसिद्धी केला जातोय याचे सर्व आमच्या या संघटनेचे प्रमुख म्हणजे आमच्या अध्यक्षांचे मेवणे श्री प्रसन्न स्वामी यांच्या त्या मातोश्री आहेत. त्या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, त्यांचे बंधू पण इंजिनियर आहेत, सुना पण क्लासेस चालवतात. असं उत्कृष्ट असा परिवार या ठिकाणी उषा मॅडम यांच्या प्रयत्नातून आणि समाजासाठी एक आदर्श म्हणून आपल्या समोर उभा आहे. त्यांच्या प्रती मी राष्ट्रीय गुरु महासंघाच्या वतीनं आणि सर्व व्यासपीठाच्या वतीनं पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करून त्याला विनंती करतोय आपण हा गौरव सत्कार सोहळा स्वीकारावं अशी कळकळीची नम्र विनंती. त्याचबरोबर श्रीमती उषा स्वामी मॅडम यांचं पुनश्च एकदा आपण तिघांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देऊया. उर्वरित आयुष्य आनंदात सुखात समृद्धीनं भरभराटीनं आरोग्यानं जावं असे आपल्या संत काशीबा महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे हम जिसका कर्जा. जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे हम जिसका कर्जा. माँ ही नहीं भगवान के बराबर, माँ ही नहीं भगवान के बराबर, गुरु का भी है उतना ही महान दर्जा. भगवान को भी भगवान बनने के लिए, भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था, गुरु का ही ज्ञान काम आया था. माँ ने तो उंगली थाम के कहा था चलो, पर चलना कहाँ है यह गुरु ने ही सिखाया था. ऐसे यहाँ त्रिमूर्ति गुरु का यहाँ पे सत्कार हो गया है और मैं उनसे विनती करती हूँ कि वो अपना सत्कार स्वीकारा है आणि त्या सत्कारानंतर ते आपल्या शब्दात व्यक्त करावे. माननीय श्री काळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. याबद्दल मी संयोगाचे आणि सर्व गुरु समाजाचे मनपूर्वक आभार मानतो. आज आपल्या समाजाकडून मिळालेला समाज पूजन हा पुरस्कार स्वीकार करताना मला अत्यंत आनंद होत आहे. खरं तर आयुष्यभर माझं कार्य करीत असताना भविष्यात मला कधी पुरस्कार प्राप्त होईल असे वाटत नव्हते. मी माझ्या कार्याला मनपूर्वकपणे काम करत होतो. भावना एकच होती की आपला समाज पुढारावा आणि चांगल्या स्थितीत यावा हीच भावना होती. या सत्कारातून मला एक रामायणामधली कथा आठवते. शेतू बांधण्याचं काम चालू होतं. वानर सेना दगड दोंडे त्या शेतूवर आणून टाकत होते. एका झाडावर एक खार बसली होती. खारुताई म्हणतो आपण तिला. त्या खारुताईला वाईट वाटलं की आपला जीव लहान, ते मोठे दगड आपल्याला उचलणार कसे. त्यांनी थोडा विचार केला आणि त्यांनी समुद्रात जाऊन लोळण घेतली. अंगाला जी वाळू लागली ती वाळू तिने त्या पुलावर येऊन झटकू लागली. हे सारे प्रभू रामचंद्र पाहत होते. त्यांना वाटलं की काय हे फार लहान जीव, परंतु काम मात्र फार मोठं. ते त्याच्या जवळ गेले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. तो जो हात फिरवला त्याच्या पाठीवर जे 3 ओळ आहेत ते रामाची बोट आहे. त्या पद्धतीप्रमाणे मला असं वाटलं की मला जे मी कार्य केलं त्याच्याबद्दल हा मला पुरस्कार दिला. याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व सहयोगाचे पुन्हा एकदा आभार मानतो. माझं छोटस तोडकं मोडकं भाषण संपवलं.
प्रतीक म्हणजे सत्कार, हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचा संचित म्हणजे सत्कार, कर्तृत्ववान मस्तकावर सन्मानाचा सिद्धेश म्हणजे सत्कार. तर या सत्कारप्रिय असलेले आता बटके मामांचा सत्कार झालेला आहे. त्यांनी आपलं सत्काराचं उत्तर या ठिकाणी द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय श्री प्रभाकर बटके मामा. सरकार समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन गुरव, त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कोरे सर, जे साळवी सर, त्याच्यात उपाध्यक्ष माझे मित्र किटिगरी साहेब आणि या सोलापूर युनिटचे अध्यक्ष सर आणि माझे दोन मित्र सचिव माझं अधिकारी उपस्थित सर्व इतर सत्कार मूर्ती, ज्येष्ठ नागरिक, माझा परिचय करता करून दिलेलाच आहे, पण तरी काही गोष्टी राहिल्या त्यावेळी सांगतो. मित्र हो, माझा जन्म 1942 आहे. म्हणजे सध्या माझं वय 80 वर्ष चालू आहे. साथ दिल्यामुळं लहान मुलाने आवाज करायचा नाहीये. येत नाही का? साथ असल्यामुळं मी सध्या खूप फिरतोय आणि महत्वाचं म्हणजे मी जेव्हा शिक्षक म्हणून आलो तर मला शिक्षणाचं महत्व माहिती होतं, शिक्षणाचं महत्व कळलं होतं. म्हणून मी ठरवलं की शिक्षक म्हणून लागलो तर आधी शिक्षण घ्यायचं. लांब म्हणजे खेडेगावमध्ये अकलूजपर्यंत नोकरी करत होतो, पण पुढे शिकायची इच्छा होती आणि मला माहिती होतं की विद्यापीठाच्या परीक्षा या बाहेरून देता येतात. म्हणून मी बाहेरून अभ्यास करून शिवाजी विद्यापीठाची BA आणि BEd या 2 पदव्या मिळवल्या आणि ते लवकर मिळवल्या. मी नोकरी आलेल्या 5 वर्षामध्ये मी BA झालो सुद्धा, पण लग्न झालं नव्हतं. नंतर मी BEd केलं. त्याच्यानंतर MA केलं, पहिला पाठ सुटला, दुसरा जो राहिला तो राहूनच गेला. त्यानंतर MA करायला गेलो, त्याचा बरेच एक कोर्स होतो शिवाजी विद्यापीठाला, तर ते 26 वर्ष पूर्ण केलं. पण पेपर द्यायचे राहिले आणि ते पेपर राहिल्यामुळं तेही मला राहून गेलं. अशा रीतीनं मी स्वतः शिकलो आणि त्याचबरोबर तुम्ही जशी स्वतः फिरत सोलापूर फिरते तसं मी स्वतः शिकत मुलाला शिकवते. आणि आता जसं पाटील सरांनी काही कविता म्हणून दाखवल्या आणि त्यांच्या गुरुजींचा तिथं उल्लेख आला, तसं माझे जेव्हा विद्यार्थी मला भेटतात तेव्हा ते मला म्हणतात, गुरुजी तुम्ही अमुक एक कथा शिकवतो, तुम्हाला लक्षात आहे का? मग माझ्या लक्षात नाही. म्हणजे आपण जे शिकवतो ते अशा रीतीने ते उलट आपल्याला लक्षात ते मुलं आणून देतात. तर असं मी मुलांना शिकवत असतो आणि मी शिकलो तसं माझ्या कुटुंबातल्या मुलांनाही मी शिकवत गेलो. माझी एक मुलगी MA BEd आहे, दुसरी मुलगी BA आहे, तिसरी मुलगी BSc BEd BPEd होती आणि मुलगा MCOM CA आहे. CA ही अत्यंत भारतातली अवघड परीक्षा आहे, पण माझा मुलगा तो झाला आणि सर तो इंग्लंडमध्ये असतो, त्याच्या बायका मुलं असं येणार आहे तो इकडे, काय त्याच्या कंपनीमुळे तो तिकडे गेले आहे. बऱ्याच देशामध्ये तो फिरला तो आणि त्याच्यामुळे मलाही फिरायला मिळालं. अशा सगळी मुलं सगळी माझी उच्च शिक्षित आहेत. आणि विशेष म्हणजे मी माझ्या पत्नीला नोकरी लावली. तो काळ असा होता 60 वर्षाचा काळ, 60 वर्षापूर्वीचा काळ, 1972-73 चा काळ. त्या काळामध्ये महिलांना नोकरी लावणं हे अप्रतिष्ठेचं लक्षण होतं. तरी मी नोकरी लावली, कारण नोकरी करणं फक्त आर्थिक फायदा होता असा नाही, हे घराला एक वेगळं वळण लागते, समाजात एक आदर्श निर्माण होते. तर मी जेव्हा नोकरी लावली आमच्या पत्नीला त्यावेळेला काही लोक मला म्हणले की नोकरीवर काय लावू नका, बरोबर नसतं ते, पण मी लावली. आणि पुढं 30 वर्षानंतर 1-2 माणसं मला म्हणत होती की नोकरीला लावणं बरोबर नाही वगैरे. ती माणसं माझ्याकडे आली. एक माणूस मला आला आणि मला म्हणला की तुमच्या बऱ्याच ओळखी आहेत जिल्हा परिषदेमध्ये, बऱ्याच लोकांना गुणवत्ता अधिकारी चांगली संबंध आहेत, आमचे बसवराज पुढारी होते, आमची मुलगी DEd आहे, तिला काही करून तिला त्याला लावा, नोकरी लावा. म्हणजे असा काळ बदलतो. पुढे काही जण अजून एक मित्र आमचे आले, म्हणजे मला ते नोकरी लावू नका म्हणणारे,
स्त्रीला लावू नका, महिलांना लावू नका म्हणाले. ते आले आणि मला म्हणाले की माझी सून बीकॉम आणि GDC and A आहे, तर मल्लिकार्जुन गुरुला सांगून सिद्धेश्वर बँकेत लावता का बघा. तुमच्या शब्द ते डावलणार नाही, तुम्ही सांगितलं ते लावतीलच, तेवढं कृपा करून सांगा. मग मला त्याला सांगावं लागलं की मल्लिकार्जुन गुरुनी तिथे आता नोकरी सोडलेली आहे, त्यांचं समाजाचं काम आणि त्यांचं LICचं काम यामुळे त्या नोकरी करणं शक्य नाही, ते त्यांनी नोकरी सोडलेली. हे काळ असा बदलत जातो, काळ बदलत नाही, काळ माणसाला बदलतो, अशा माणसं बदलत हे शिक्षणाचं आहे महत्व. दुसरी गोष्ट, समाजकार्यामध्ये मी आहे. सोलापुरात घर असल्यामुळं अनेक वर्ष आम्ही काम करतो. आमची मल्लिकार्जुन धडपड करत होते, आम्ही त्यांना साथ देतो. परंतु या तुमच्या जे आम्ही काम बघतो आता, अध्यक्ष महाशय आहेत, इतर सगळे काही मित्र आमचे तरुण मित्र आहेत, ज्ञानेश्वर आहेत, आमचे शंकर आहेत, बरेच मित्र आहेत. त्यांचं काम बघितलं असं वाटतं की आम्ही खूप मागं होतो. मला तुमचा फार आनंद वाटला, मला तुमची एकी बघितली, तुमची काम करण्याची पद्धत बघितली, त्याच्यातलं डेडिकेशन म्हणजे तुम्ही किती त्याच्यामध्ये भाग घेता मनापासून, हे सगळं बघितलं आणि कामात झोकून देता. मला फार आनंद झाला आणि मला खात्री आहे तुम्ही तुमच्या कुटुंबात तर म्हणजे पुढे घेऊन जाणार, पण तुमच्यामुळं समाज आपला पुढे जाईल याची मला असंच काम करतो आहात. आता मी हळूहळू बाहेर पडणार त्यातून, तुम्ही जरूर करा, तुम्हाला परमेश्वर सांग. तर मी सुद्धा काही काम करत होतो यांच्याबरोबर, मल्लिकार्जुन आम्ही हे सगळे सत्कार वगैरे आम्ही त्याला आयोजित करत होतो. सरकारच्या अगोदरच्या दिवशी याद्या तयार करणं, त्याच्या गुणाप्रमाणे लावणं, हे सगळं आम्ही काम करत होतो. बाजारात जाऊन ते हे आणणं, सामान वगैरे आणणं सरकारसाठीचं, हे सगळं करत होतं. पण तुमचं काम चांगलं आहे, यात वादच नाही. तर त्यावेळेला मी काय केलं की मी स्वतः शिक्षक आहे, माझे वडील शिक्षक होते, माझी पत्नी शिक्षिका होती, माझी मुलगी आता शिक्षिकाच आहे, माझे एक व्याही वारले आता ते शिक्षक होते, दुसरे व्याही आणि बहिणबाई तेही शिक्षिका होते. म्हणून मला शिक्षकेपेक्षा मला अभिमान वाटतो. म्हणून त्यासाठी मी काय केलं की आपल्या जे गुणवंत विद्यार्थ्याचा आपण सत्कार करतो, या सत्कारामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या समाजामध्ये जे B.Edला पहिले येतात, जे B.Edला पहिले येतात त्या प्रत्येकाला बक्षीस देण्यासाठी मी त्यावेळेचे आमचे अध्यक्ष त्यांना 10,000 रुपये दिले आहेत, अजून ते आपल्या आमच्या अकाउंटला त्या समाजाच्या, जिल्हा समाजाच्या. तर त्या व्याजातून आम्ही बक्षीस देत होतो, त्यातून माझ्याकडून त्या एक समाजकार्य करत होतो. फार मोठं नाहीये पण करत होतो, की करणं भाग आहे, आम्ही केलंच पाहिजे ते. आणि गेल्या जुलै महिन्यामध्ये परवा तुम्ही सत्कार केला, इथे मी आलो होतो कार्यक्रमाला आणि मी विचारलं की इथं 10वीला कुठला मुलगा पहिला आला, त्याला माझं 500 रुपयाचं बक्षीस आहे, मला माहीत नव्हतं. 12वीला कुठला मुलगा आला, त्यालाही मी 500 रुपये बक्षीस आहे. त्या ठिकाणी त्यावेळेचे अध्यक्ष होते आपले समारंभाचे, त्यांच्या हस्ते. तर आमचे पाटील वगैरे हे आमचे मित्र म्हणाले नाही तुम्ही या म्हणाले, तिथं तुमच्या हस्ते लोकांना कळू द्या तुम्ही देता म्हणून, आणि ते मुलाला कळू द्या. 10वीचा जो मुलगा होता त्याला विचारतो नाव काय रे बाबा, तो म्हणा नाईकवाडी. मला आश्चर्य वाटलं, नाईकवाडी आपल्या समाजात असतात. हो म्हणलं आहे. कोण आलं का म्हणून, हो वडील आहे ना, बोलवा म्हणून त्यांच्याशी बोललो. म्हणून नाईकवाडी कुठल्या तुम्ही, म्हणून आम्ही सांगोलेकडचे म्हणाले, सांगोलेकडचे असं. तर किती पडले मार्क बोलू सर त्यावेळेला? 97.20 इतके मार्क पडले 10वीला. आणि त्याला सर तुम्ही कुठं असता, म्हणजे आता वाचतो म्हणजे शिक्षक म्हणाले, म्हणजे आमच्याच पेशातले, आमच्याच पेशातले. तर हे सर कावळे अशा त्यांचा सत्कार झाला पाहिजे, झाला पाहिजे, पण पालकाचे झाला पाहिजे. त्या भूमिकेतून मी ज्येष्ठ असल्यामुळं त्याचा सत्कार केला. दुसरा 12वीचा मुलगा विचारला आणि मग तू कोण आहेस, तुझं नाव काय, तो म्हणला डांगे आहे. त्यालाही 500 रुपयाची बक्षीस दिले. घरी गेला दुपारी कार्यक्रम झाल्यानंतर. मग डांगे सर आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत तिथं उपस्थिती येणार आहे, त्यांचा फोन आला माझ्याकडे, बरोबर डांगे सरांचा आजारी तुम्हाला सांगा म्हणजे मला तब्येत पहिली. तर डांगे सरांचा फोन आला, अहो तुम्ही जे बक्षीस दिलं तो माझं नाव तुम्ही म्हणाले तू. आणि विषय म्हणजे डांगे सर आम्ही एकत्र काम केलंय. मी विस्तार गेले होतो, त्या हायस्कूल मुख्याध्यापक होते. शैक्षणिक जी कामं होती तालुक्याची त्या विषयी मिळून करत होतो. कारण जे शेजारी राहत होते त्याच्या घरातले सगळे मला ओळखीचे, त्यामुळे ते म्हणजे मी बक्षीस दिल्यामुळे मला खूप आनंद झाला.
सगळ्यांना आनंद झाला, कारण ते घरगुती संबंध आहे. मला 4-5 दिवसापूर्वी त्याचा परत फोन आला की मुलाला मेडिकलला प्रवेश मिळाला. आणि विशेष म्हणजे सोलापूरच्या डॉक्टर वर्षे पाईन मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आणि तो प्रवेश केला. असं केलं हे काम आपण केलं पाहिजे. आम्ही समाजात काय देणं लागतो. समाजाने आम्हाला काहीतरी दिलंय, पैसे दिले नसतील आणि काहीतरी दिलंय म्हणून आम्ही इतक्या पुढे गेलो, म्हणून या भूमिकेतनं मी हे करतो. दुसरी गोष्ट, मी चेअरमन, मला खरं म्हणजे माझा तो पिंड नाही आहे उदाहरण वगैरे असं. ह्या लोकांनी आमच्या त्यावेळेच्या ज्या चेअरमन म्हणा त्यांना संचालक केलं. संचालक मी 10 वर्ष होतो आणि 1 वर्ष चेअरमन. आणि ते चेअरमन झाल्यामुळं माझा एक फायदा असा झाला की मी परदेशी प्रवास केला. तुम्ही म्हणा की परदेशी का प्रवास, चेअरमनचा काय संबंध आहे सांगतो. मित्रांनो, पतसंस्था ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक फेडरेशन आहे, त्यांची एक संघटना. आणि ही संघटना पुण्याला मुंबई कुठे ऑफिस आहे, ते 2-3 वर्षांनी ते त्यांचा मेळावा घेतात, मिटिंग बसते. त्यांची अध्यक्ष उपाध्यक्ष आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी त्या पतपेढीची काय अडचण येतील शासनाकडे ते सोडून घेतात. पण ते मिटिंग जे घेतात ते एका शहरात घेत नाही. येणाऱ्या पतसंस्थेच्या चेअरमनला म्हणा, सेक्रेटरीला म्हणा, लोकांना वेगवेगळी शहरं बघायला म्हणून ते वेगवेगळ्या शहरामध्ये मिटिंग घेतात. महाराष्ट्रात घेतात. 1905 साली मी जेव्हा चेअरमन होतो तेव्हा पतपेढीने आपलं फेडरेशन असा निर्णय घेतला की परदेशात मिटिंग घ्यायची. त्याप्रमाणे त्यांनी काहीतरी ठरवलं आणि परदेशामध्ये मिटिंग घेतली. ते परिपत्रक आलं आम्हाला पतपेढीला. या वर्षीची मिटिंग मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या 3 देशाचा दौरा आखून बँकॉक या शहरी ही मिटिंग घ्यायची. जर कोणाला यायचं असेल तर करून या असे ते परिपत्रक आम्हाला. मग पतपेढीने हा विषय मांडला. पतपेढीमध्ये आपली आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, किंवा जाऊ वाटतं जाऊ तुमच्या स्वतःच्या करताय. तर मी विचार केला, माझ्या पत्नीने आग्रह केला, संधी आहे तर जावा. तर त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी स्वतःच होती 50,000 रुपयामध्ये 3 देशाचा आणि 14 दिवसाचा प्रवास झाला. आणि त्यावेळेला मी 3 देशाला भेटी दिल्या. जवळजवळ 250 लोक आम्ही एका विमानात होतो त्यावेळेला. तो माझा पहिला विमान प्रवास. आणि त्यावेळेला 5 वेळा माझा विमान प्रवास झाला. अशा रीतीनं तो पायगोड पाणायला पाहिजे आमच्या पतपेढीचा. आणि पतपेढीचं मी याबद्दल जे माझ्यावर फार उतारच हे मानतो की त्याच्यामुळं मला तो प्रवास, विमानाचा प्रवास शक्य झाला. शिक्षक म्हणून मला काय करते पण पतपेढीमुळे मला जाता आलं. आणि तिथून तो सिलसिला अजूनपर्यंत काय नाही. मुलगा परदेशी गेला, त्याच्यासाठी मी दुबईला गेलो, इंग्लंडला जायचं चालू माझ्या. 2-3 वर्षापूर्वी आमच्या मुलीच्या मुलाचं लग्न होतं दिल्लीला. हे म्हणजे लग्नाला या तर मी म्हणजे ठीक आहे येतो, म्हणजे तिकीट काढतो. नको म्हणलं माझ्या विमानाने पतपेढीमुळं अशा थोडं काम करतोय. आणि मला फार आनंद झाला की काम करताय, असंच काम करा, पाठिंबा राहील. की आम्ही लोकांनी मस्तीला करावं किंवा मुंबईला आम्ही करावं गेली किती आम्ही धडपडतो समाजात. पण आमच्याकडून काही झालं नाही. तुम्ही करू शकता, मला खात्री शुभेच्छा. तुम्ही सत्कार केला त्याबद्दल सर्व निवड समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्वांचे मी आभार मानतो. समाजाचे आभार मानतो. सहभागी आहोत हे आपल्याला धन्यवाद मामा. वेळेअभावी तुमचे मनोगत ऐकण्याचं भाग्य आम्हाला कमी लाभतंय. त्या ठिकाणी मी तुमची सभा मागते व पुढील सत्कार मूर्ती श्रीमती उषाताई विश्वनाथ स्वामी यांनी सत्कारास उत्तर म्हणून आपले मनोगत कमीत कमी शब्दात व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते.
प्रथम गणरायास वंदन करून सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वंदन करून व्यासपीठावरील सर्व सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक व सर्व बंधू भगिनी व मी ज्यांच्यामुळे आज इथं उभी आहे पण त्या आज इथं नाहीये असे माझे पती कैलासवासी विश्वनाथ स्वामी सर सर्वांच्याच परिचयाचे आहे की ज्यांच्यामुळे मी आज 10 दिवस पाहिला त्यांनाही वंदन करून आजचा हा पुरस्कार घेताना मला खूप अतिशय आनंद होत आहे. सेवानिवृत्तीनंतर कमीत कमी 14 वर्षांनी मी आज व्यासपीठावर आले. आतापर्यंत असा कधी प्रसंगच आला नव्हता की सत्काराच्या वेळेस किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस आपण व्यासपीठावर बोलावं किंवा जावं तशी मला तसा प्रसंगच माझ्यावर आला नाही. आणि आज त्या शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी मला याच्यामध्ये खूप आनंद होत आहे. शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे प्रेरणास्थान म्हणजे शिक्षक. शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे काम प्रेरणा देणारे शिक्षक. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवाखंड करतो आणि माणसाच्या जीवनामध्ये शिक्षकामुळे मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो. असा हा शिक्षक. शिक्षक हा समाज घडवण्याचं काम करत असतो आणि समाजाचा तो आधारस्तंभ असतो. 5 सप्टेंबर हा राष्ट्रपती राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितलं की माझा जन्मदिवस साजरा न करता तुम्ही समाजातील सर्व शिक्षकांचा सत्कार करा, त्यांना प्रोत्साहित करा आणि म्हणून सर्व भारतामध्ये आज हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तसे राष्ट्रपती राधाकृष्णन हे महान असे शिक्षक, तत्वज्ञानी आणि एक शिक्षक उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदापर्यंत जातो हे त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं. आणि कुठल्याही प्रकारच्या पद्धतीचा आज सर्व भारतामध्ये त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. आणि आजच्या या क्षणात मला जो पुरस्कार मिळाला त्यात मी खूप समाधानी आहे. माझ्या जीवनाचे पैलू देखील असेच उलटत गेले, पुढे सरकत गेले आणि त्याच्यामध्ये माझं शालेय शिक्षण मराठवाड्यातील अंबेजोगाई या शहरामध्ये योगेश्वरी विद्यालयामध्ये झाले. पण 10वीच्या नंतर परिस्थितीमुळे मी पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन इथं पूर्ण केलं आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 27 वर्ष नोकरी करून सेवानिवृत्त झाले. आज मी आनंदी आणि समाधानाने जीवन जगत आहे. बाकी धन्यवाद. त्यानंतर माध्यमिक विभाग पुरस्कार वितरण या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होणार आहे. माध्यमिक विभागातील शिक्षकांना मांजरी यांचे वारीवचन सौ मनीषा गुरव यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करेन. सगळ्यांना विनंती आहे की लहान मुलं आहेत, पालकांनी मुलांना शांत बसवावं आणि सगळे उत्साहित राहा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असायला पाहिजे. एकदा सगळ्यांनी सोडला टाळ्या वाजवा, स्वतःला सगळं मुलांना सांगा शांतपणे बसा. सर्वांना नमस्कार. मी सौ मनीषा नवनाथ गुरव, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ संघटक. राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने मागील वर्षापासून समाजातील होतकरू कार्यसम्राट गुणवंत शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येत होते. असेच याही वर्षी समाजातील गुणवंत शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यामध्ये माध्यमिक व प्राथमिक विभाग केलेले आहेत. त्यामध्ये माध्यमिक विभागातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी मी वाचणार आहे.
तरी कृपया त्यांचे मी नाव पुकारणार आहे. त्या शिक्षकांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी सहकुटुंब द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. स्वाभाविक असं व्यक्तिमत्व मल्लिकार्जुन गुरव सर. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे विजय साळवी सर. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक लिंगराज नीलकंठ विंचुरे सर, महादेव चिंचोळे, श्री गंगाधर पुजारी, ज्ञानेश्वर कारभारी, सुरेश पाटील, श्री राजाराम चिंचोळकर, श्री ज्ञानेश्वर पाटील, शिवानंद गिरावकर, शंकर पाटील, राजकुमार पुजारी, नवनाथ गुरव सर, शंकर विजापुरे, चंद्रकांत गुरव सर, काशीनाथ निगेरे, सर्व सन्माननीय संयोजक समितीचे सदस्य. या कार्यक्रमाचा जो आयोजन केलं गेलेलं आहे तो शिक्षकांचा गुणगौरव करण्याच्या दृष्टीनं आणि आताच जे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेले ज्येष्ठ असे गुरुजी आणि त्याबरोबर समाजाच्या वतीनं जो आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले सर्व शिक्षक आणि सर्व सन्माननीय समाज बांधव, आपल्या सर्वांना नमस्कार करतो. आणि सर्वप्रथम इथे माझे गुरु उपस्थित आहेत, श्री हनुमान विद्यामंदिरचे शिक्षक श्री पुलारी सर यांनाही पहिल्यांदा मी या शिक्षक दिनानिमित्त वंदन करतो. आता बऱ्याच वेळ झालेले पण सर्व शिक्षकांनी हे लक्षात घ्यायचं की आपण जवळपास मला वाटतं इथं बरेच पण तुम्ही प्रायमरी आणि हायस्कूलचे शिक्षक आहात. 6 ते 5, 7 ते 8 तास आपण आपल्या मुलांना वर्गात कशा पद्धतीने सांभाळतो आणि ती मुलं कशी आपले ऐकतात याचा विचार करून आपण अजून एक 15-20 मिनिटं शांत असावं असं माझं विनंती आहे. कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आम्हाला दुसऱ्यांना बरंचसं काय सांगता येतं पण ऐकून येण्याची मानसिकता नाही. तर इथे इतके ज्येष्ठ शिक्षक असताना किंवा त्यांचा आपण बरंच आता जे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त असलेले शिक्षक त्यांचा आता आपण जो काय त्यांचा मनोदय व्यक्त केलं मला वाटतं त्यापेक्षा मी वेगळं या शिक्षक दिनानिमित्त जास्त सांगेन असं मला वाटत नाही. पण त्यांच्या हातून घडलेल्याच आपण पुढची सगळे पिढी आहोत. एक औचित्याचा भाग म्हणून मी फक्त अगदी मोजून 5 मिनिट बोलणार आहे. आपण शिक्षक दिनाचा जो काही एक आयोजन करतोय त्याचा मागे जो काही इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खरं तर जगाच्या पातळीवर शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबरला आयोजन केला जातो पण भारतात 5 सप्टेंबरमध्ये केला जातो. याचं कारण आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त
कारण जे 40 वर्ष शिक्षक म्हणून काम केले आणि ते भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले आणि त्यांना काही विद्यार्थी ज्यावेळी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रपती म्हणून काही सन्मान नको आहे, जे सन्मान करायचा मला शिक्षक म्हणून सन्मान हवे आहे आणि माझा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरी केला जावा असं त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली आणि तेव्हापासून भारत सरकार हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. खरं तर शिक्षकाचा खूप मोठा सन्मान आहे आपण ऐकतोय आणि जो भारतीय प्राचीन इतिहास आहे तेव्हापासून आतापर्यंत आपण ज्या ज्या वेळी शिक्षकांचं कर्तृत्वाचं आलेख पाहतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं आचार्य कौटिल्य सारख्या गुरुनी या तसं देशातील म्हणत नाही जगातला अत्यंत बलाढ्य ध्यानानंद राजाला संपूर्ण एका अत्यंत सामान्य कोटीच्या विद्यार्थ्याला चंद्रगुप्त मौर्याला राज्यावर आणून म्हणजे शिक्षक ठरवला तर तो विनाश करू शकतो आणि तो ठरवला तर अत्यंत बलाढ्य बलवान असं व्यक्तिमत्व बनवू शकतो. अगदी प्राचीन काळापासून आपण हे ऐकतो आणि ते सत्य आपण नाकारत नाही. आता मी राधाकृष्णांच्या बाबतीत एक फक्त छोटासा किस्सा सांगतो. मला वाटतं आपल्या सर्वांना माहित असेल रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली 1917 ला. पुढे 1920 ला स्टॅलिन सारख्या अत्यंत क्रूर व्यक्तिमत्व असलेला हा त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष झाला. असं म्हणतात स्टॅलिनला त्याचं सैनिकांनी गोळी घालून जे विरोधकांना मारतो ते समाधान होत नव्हतं. तो स्वतः हातात गन घेऊन दिवसाकाठी 5 ते 10 हजार लोकांना स्वतः गोळ्या घालणार. म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये जे काय अत्यंत क्रूर अशी तानाशाह आहेत त्याच्यामध्ये स्टॅलिनचा पहिला क्रमांक लागेल असा एवढा क्रूर व्यक्ती. जवळपास तो रशियावर 38 वर्ष राज्य केला. ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपले डॉक्टर राधाकृष्णन हे तिथं राजनैतिक अधिकारी ज्याला आपण राजदूत म्हणतो ते देशामध्ये गेलेले होते. खरं तर राजनैतिक अधिकारी प्रदेशामध्ये ते फार अलिप्त राहतात आणि ते ऍक्टिव्ह असतात ते फक्त रात्री. पण राधाकृष्णन अत्यंत सभ्यपणाने त्याची कामकाज करणार आणि ते घरी निघून जाणार. कुठल्याही पार्टी किंवा ह्याच्यामध्ये ते कधीच मिसळत नव्हते. कारण राजनैतिक अधिकाऱ्याचं मुख्य काम असतो त्या देशामध्ये काय राजकीय हालचाली चाललेल्या असतात ते टिपणार आणि अनेक लोकांशी गुप्त संवाद घेऊन ती माहिती आपल्या देशाला पुरवतो. पण बरेच दिवस स्टॅलिन हे पाहत असतो. अनेक राजनैतिक अधिकारीमध्ये एकमेव असे अधिकारी आहेत की ते कधीच इतर कोणाच्याही कामात फंद्यात पडत नाही. तर ते स्वतःहून राधाकृष्णांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे फार क्वचित आहे कारण स्टॅलिन हिटलर सारखी माणसं हे स्वतःसाठी कोणाला भेटत नव्हतं. ज्यावेळी राधाकृष्णनचं भेट झालं राधाकृष्णन बोलता बोलता त्यांना एक सांगितलं हजारो वर्षापूर्वी माझ्या देशामध्ये असाच एक अत्यंत हिंसक किंवा हिंसा घडवून आणणारा एक राजा होऊन गेला आणि शेवटी तो हिंसेला कंटाळला आणि जगभर तो राजा एक शांतीदूत म्हणून काम केलं. तसं अपेक्षा तुमच्याकडून आहे. मला वाटतं कोणाबद्दल असेल मला लक्षात आलं असेल आपल्याला सम्राट अशोक आणि कलिंगा युद्धानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं शांततेचा मार्ग म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि सर्व त्याग केले. मला कदाचित तुमच्यामध्ये असं कधीतरी परिवर्तन घडलेलं पाहायला मिळेल. आणि ज्यावेळी 5 वर्ष त्यांचा मुदत असतो राजनैतिक अधिकारी परत भारतात येण्यासाठी राधाकृष्णन निघाले
त्यावेळी पुन्हा स्टॅलिन स्वतःहून त्याला भेटण्याची विनंती केली आणि त्यांचं भेट घेतलं. खरं तर त्यांनी ह्यांना विनंती करण्याची गरज नसते, पण त्यांच्याविषयी जे काही स्टॅलिनच्या मनात एक रिस्पेक्ट निर्माण झालेलं होतं त्यासाठी त्यांनी त्यांचं भेट घेतले आणि त्यांच्या हातात हात घेऊन त्यांना सांगितलं, आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये हिंसेचा मार्ग सांगणारे अनेक भेटले आणि तोच अंतिम आहे असं माझी मनस्थिती होती. पण माझ्या जीवनात पहिला असा एक व्यक्ती भेटला की तुमच्या रूपानं जो मानवी संवेदना निर्माण करण्यासाठी बरंच उपयुक्त ठरलं. त्याला यापुढं मी याबद्दल खूप विचार करेन. पुढं काय करणार लगेच स्टॅलिनचा अंत वगैरे झाला तो भाग वेगळा, पण एक शिक्षकच मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. कारण ही संवेदना तो चांगलं जाणू शकतो. मला वाटतं आजच्या परिस्थितीत आपण एक सगळे शिक्षक, मी शिक्षक आहे, आपल्या सगळ्यांचं एक महत्वाचं काम आहे. कारण बऱ्याच वेळा समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये असं कधीतरी निराशा दाटून येतं, हे का चाललंय. पण मला वाटतं अशा निराशेच्या काळामध्ये फक्त आपणच खंबीरपणे उभं राहू शकतो आणि समाजाला दिशा देऊ शकतो. त्यामुळं या शिक्षक दिनानिमित्त मी सर्व वंदनीय असणाऱ्या अशा सर्व शिक्षकांना नमस्कार करतो, धन्यवाद देतो. आणि विंचुरे साहेब, मी खूप लहान आहे, त्या सगळ्या मला वाटतं बरेचसे ज्येष्ठच आहेत, त्यामुळे मी स्वतःला लहान समजतो. आता आल्यापासून असं वाटतं सरांचं माझं म्हणून जरा मला वाटतं सर कदापि माझ्यापेक्षा लहान, माझ्या त्याच्यात 15 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळं मला असं वाटतं की शिक्षक याच्याविषयी खूप काही एक वेगळं मत समाजात बनत चाललेलं आहे. अशा वेळी तुम्ही समाजाच्या नावाने संघटना चालवत असताना समाजातील शिक्षकांना असं पुरस्कृत करून किंवा त्यांना एक प्रकारचं सन्मान देऊन ते काम जोमाने केलं पाहिजे याविषयी तुम्ही तुमच्या समाजाच्या वतीनं पाठिंबा देतात. त्यामुळं मी खरंच तुमचाही खूप कौतुक करतो, तुमच्या सर्व टीमचं आणि अभिनंदन करतो. मला इथं बोलवलं, या कार्यक्रमाचा एक प्रमुख पाहुणा म्हणून जे सन्मान दिला त्या सर्व संयोजन समितीचा मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. माध्यमिक विभागाचे सत्कार स्वीकारलेले शिक्षकांचा पुरस्कार श्री नवनाथ नाईकवाडी सर यांना मी दयानंद काशीनाथ असावा प्रशाला भावानी सोलापूर यांना विनंती करते की त्यांनी सत्कारास उत्तर द्यावे. या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वांना आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं, उपक्रम केलं. संयोजक मंडळाचे आभार मानतो. आपण समाजातील शिक्षक या घटकाचा आणि आम्हा सर्व शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल मी सर्व शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यांच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. प्राथमिक विभागाचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. प्राथमिक विभागातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे यादी वाचन सौ राजश्री पुजारी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवर उपस्थित समाज बांधव त्यांचे हार्दिक स्वागत करते. आयुष्याच्या कोऱ्या कागदावरून सजवतात ते सुरेख नक्षी, गुरुच्या आयुष्याच्या घडती इतिहास आहे साक्षी. आयुष्याला आकाश आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या तमाम गुरुवर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. संत काशीबाबा महाराजांच्या कृपेने सोलापूर जिल्हास्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार 2024 चे मानकरी प्राथमिक विभाग यांची यादी प्रथम नाव घेत आहे. आता मी आमंत्रित करते शिक्षक रत्न श्री चरणप्पा भीमराया फुलारी, मुक्काम पोस्ट तोंडूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर
पाठीमागील समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपण थोडं शांतता राखायचं. विंचुरे सर थोडस लक्ष द्या. या ठिकाणी आपल्या गुरव समाजाचे धुरंधर नेतृत्व माननीय श्री विजयराज शिंदे साहेब यांच्या प्रबळ इच्छाशक्ती व मार्गदर्शनाने राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूरच्या वतीने अनेक उपक्रम या ठिकाणी घेत आहोत. या सगळ्यांसाठी आपला समाज आमच्या पाठीशी भक्कम असं उभी आहे आणि म्हणूनच आपण समाजासाठी अनेक उपक्रम या ठिकाणी घेत आहोत. तर प्रत्येक उपक्रम घेण्यासाठी सर्वांना माहिती असेल की अनेक प्रकारच्या समस्या असतात, सोयी कराव्या लागतात. तर आजच्या या उपक्रमाचा जे शिक्षक रत्न आणि जीवन गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांसाठी ज्या काही योजना आहेत या योजनांसाठी आपल्या समाजातील ज्येष्ठांनी या ठिकाणी आपल्याला मदत दिलेली आहे. तर अशा व्यक्तींचा सन्मान होणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतं. तर सर्वप्रथम या सर्व शिक्षक रत्न पुरस्कारासाठी जे पुरस्काराचे साहित्य आपण पाहिलेलं असेल तर सर्व खर्च कैलासवासी विश्वनाथ मर्तप्पा पुजारी यांच्या स्मरणात कस्तुरबाई विश्वनाथ पुजारी व श्री मल्लीनाथ विश्वनाथ पुजारी यांच्यातर्फे या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे. तर मी कस्तुरबाई पुजारी व मल्लीनाथ पुजारी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यावे आणि आमच्याकडून श्री संत काशीबा महाराज यांना आणि राधाकृष्ण यांना विनम्र अभिवादन करून आपण जे उपस्थित आहात सर्वांना मी नमस्कार करतो. आज ज्यांचा सन्मान इथं झाला ते काळे गुरुजी बटगेरी सर आणि स्वामी मॅडम यांनाही खरं म्हणजे विनम्र अभिवादन करतो. कारण आयुष्यभर त्यांनी चंदनासारखं झिजून इथल्या सामान्य विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले आणि समाजाचा दरवळ पुन्हा समाजामध्ये अधिक पसरवण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्व वंदनीय आणि जे पुरस्कार प्राप्त जिल्हास्तरीय शिक्षक जन आहेत, शिक्षक रत्न आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं अनेक उपक्रम घेतले जातात. त्याचा मी प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्ष साक्षीदार आहे. विंचोरे सर मला प्रत्येक कार्यक्रमाची माहिती पाठवत असतात. मी माझ्या परीने प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करतो. मी माझं काम समजतो, माझं कर्तव्य समजतो आणि या माध्यमातून जे काम सुरू आहे ते काम खरंच उल्लेखनीय आहे. नाद महादेव म्हणतात, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, त्या भुईतून चैतन्य यावे, कोणती पुण्य अशी येते फळाला, जोंधळ्याला चांदणं लवडून जावं. म्हणजे जोंधळ्याला चांदणं लवडून जाणे इतपत तुमचं जे कार्य आहे ते कार्य उल्लेखनीय आहे, मग संस्मरणीय आहे आणि या कामामुळेच आपला गौरव होतोय. समाजाच्या माध्यमातून गौरव होणं ही बाब फार महत्वाची आहे. यासाठी बाहेर कुणीतरी पुरस्कार देताना काहीतरी पैसे देऊन पुरस्कार मिळतात, हे सगळ्यांना जवळजवळ सर्वश्रुत आहे. पण समाजानं म्हणजे घरच्या घरी कर्तृत्वाचा एक ठसा उमटवून आपलं कौतुक होणं, घरी कौतुक होणं हे फार मोलाचं आणि फार महत्वाचं असतं. बाहेरच्या संस्था पुरस्कार देण्यापेक्षा घरातला पुरस्कार खूप मोठा असतो. घरच्यांनी आपल्याला फार चांगलं आहे असं म्हणणं खूप मोठं असतं आणि तो पुरस्कार आपल्याला मिळाला. त्यामुळे सर्व पुरस्कार प्राप्तींचं मनपूर्वक धन्यवाद देतो, मी मनपूर्वक शुभेच्छाही देतो. एक आहे की एका विद्यापीठाच्या समोरच्या गेटवरच एक पाटी लिहिली होती. विद्यापीठाच्या गेटवर पाटी लिहिली होती, या देशाचा जर सर्वनाश करायचा असेल तर अनुभव किंवा कुठलेही क्षेपणास्त्र गरजेचं नसतं, तर त्या देशाचा
जर नाश करायचा असेल तर फक्त तिथली शिक्षण व्यवस्था जर मोडकळीस आणली तर सगळ्या देशाचा नाश होतो. जे इतकं विदारक चित्र परत या जगामध्ये पसरतं की काय, अशा वेळी तुमच्यासारखे हाडाचे शिक्षक प्रेरणा घेऊन इतरांना प्रेरणा देतात, इतरांना प्रफुल्लित करतात. हे फार मोठं आणि मोलाचं काम आहे. त्या शिक्षकांचा गौरव होणं ते मुळातच यासाठी महत्वाचं आहे. अन्यथा समाजामध्ये अनेक पुरस्कार विकत घेतले जातात, विकत दिलेही जातात. स्पॉन्सर ठरवायचं आणि आमचेच पुरस्कार आम्हाला द्यायचे, यापेक्षा या समाजानं जे काम केलंय ते काम खरंच मोलाचं आहे. मंदिरात पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत सेवा करत असताना, मंदिरात पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत सेवा करत असताना कळसावर पोहोचण्याची जी जिद्द आहे ती या समाजात आहे. आणि हे कळसापर्यंत पोहोचण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून तुम्ही हा वारसा पुढच्या पिढीला द्या. ती पिढी वाढत जाईल. संघटन मजबूत करा. संघटन मजबूत होणं हे फार महत्वाचं असतं, कारण संघटनेशिवाय आणि संघटनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. नसेल तर बाहेरचे जे जग आहे ते बाहेरचे जग भाला घेऊन आपल्या समोर उभा असतं. त्या समाजाला छेद देण्यासाठी, भेट देण्यासाठी आणि त्या समाजाच्या पुढे जाण्यासाठी आपलं एक बळकट स्थान निर्माण करण्यासाठी याची गरज आहे संघटनाची. आणि ते संघटनेच्या माध्यमातून मला दिसते. काही न बोलता मी पुढचा कार्यक्रम फार लाभत चाललाय. अध्यक्ष बोलणार आहे आणि दोन पाहुण्यांच्या आणि अध्यक्षांच्या मध्ये मध्ये सँडविच होतं. तसं माझं थोडंसं सँडविच झालं. मी फार काही बोलत नाही. मी इथंच थांबतो. मी परत एकदा राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्हा यांना धन्यवाद देतो. आणि जे शिक्षक रत्न आहेत, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आहेत आणि ज्यांनी समाजाला मोलाचं योगदान दिलं, त्या दोन रत्नांचाही पुरस्कार देऊन सन्मान केला. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर जे तबला व पेटी वादक म्हणून आपल्याला लाभलेले बिराजदार कुटुंब, बंधू भगिनी यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांनी आपलं सत्कार स्वीकारावं, मंचावर यावं असं मी त्यांना विनंती करते. सोबत स्वीकारत आहे त्यांचं सार्थ कौतुक या ठिकाणी केलंच पाहिजे. सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला. कार्यक्रम लांबत चालला याची कल्पना आहे. एक शिक्षक म्हणजे एखादा कार्यक्रम किती लांबवतो आणि किती आटोक्यात घेऊन थांबवतो हे तुम्हाला जाणीव आहे. तर मी सर्वप्रथम सर्व गुरुला नमन करते. आजच्या शिक्षक दिनी तुम्ही पुरस्कार याच्या औचित्य साधून मला पुरस्कारास पात्र समजतात. या निमित्ताने मी या सर्व समितीचे आभार मानते आणि छोटीशी कविता सादर करते. माझी अमर्याद आणि अगाध ज्ञानाचे अक्षय भांडार, विविध रंगी विद्यार्थी व्यक्तिमत्वाचे जाळते शिल्पकार, स्वप्न उराशी बाळगून नभी झेपावण्यासाठी पंख बहाल करणारे किमयागार, लहानग्यांना धूळपाटीवरील अक्षरे गिरवणे शिकवता असामान्य व्यक्तिमत्व साकारण्याचे धडे शिकण्यास समर्थ बनवणारे अनोखे जादूगर, आयुष्याच्या कठीण वळणावर काटेरी मार्गावर आशेचा किरण होऊन मार्ग आणि दिशा दाखवणारे अढळ दीपस्तंभ, गर्ग अंधकारातही दैदिप्यमान सूर्यासारखे तेजोवर्ग निर्माण करणारे ऊर्जा आणि दिशाहीन पथिकालाही धैर्यवेळ बनवण्यासाठी नवी ऊर्जा देणारे उत्तम आधारस्तंभ, जन्मदात्या मात्या पित्यानंतर ज्ञानविश्वात पुनर्जन्म घडून ज्ञानाची गंगा पुढील प्रत्येक पिढीत प्रवाहित ठेवणारे ज्ञानाचे उत्तम संस्करण करणारे ज्ञानोपासक, जीवन तत्वातून शाश्वत संस्कार मूल्य जपणारे व विद्यार्थ्यांमध्येही ही मूल्ये रुजवणारे ज्ञानमूल्य संस्कार, अशा या अनेकविध भूमिकेतून बालमनावर उत्तमोत्तम नीतिमूल्ये, संस्कार मूल्ये अंगीकारण्याचे सामर्थ्य निर्माण करून एक सुजाण नागरिक घडवणाऱ्या सशक्त गुरुजन वर्गांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण या गुरव बांधवांनी माझा सत्कार केला, याबद्दल मी शतशः ऋणी आहे. आणि या गुरव समाजाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, संघटनेच्या माध्यमातून माझ्या परीने खारीचा वाटा म्हणून आम्ही काही कार्य करण्यास तुम्हाला योग्य वाटत असू तर आम्हाला कधीही तुम्ही हात देऊ शकता आणि त्यामध्ये आम्ही प्रतिसाद देऊ ही अशी ग्वाही देते. आणि गुरव समाजाच्या कामाचा मेळावा सर्व गावागावात भरवून गुरव समाजाचे इतर मनामनात जपूया अशी मी या सर्वांना आवाहन करून येथे थांबते.
धन्यवाद. जय गुरव, जय काशीबा, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण उत्स्फूर्तपणे तुमचा सहभाग आम्हाला देता, वेळ देता असं म्हणाला, त्यामुळे तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यानंतर माननीय श्री शशिकांत दिदीमणी साहेब, प्रसिद्ध उद्योगपती यांनी आपणास मार्गदर्शनपर 2 शब्द बोलतील. ते तुम्ही सर्वांनी ऐका. जिल्हा सोलापूर आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक रत्न व जीवन गौरव पुरस्कार या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन गुरव साहेब, आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर वसंत कोरे सर, त्यानंतर श्री विजय साळवी सर व आता ज्यांचा सत्कार झाला, ज्यांना पुरस्कार दिले ते काळे गुरुजी, जे आमचे माननीय आहेत, गडकरी सर, तसेच स्वामी मॅडम, याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यानंतर गुरु समाजातील बंधू भगिनी व सर्व शिक्षक ज्यांना आज सन्मानित केलं गेलं त्या शिक्षक दिनानिमित्त. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन होता, पण आज रविवार म्हणून आपण तो दिवस साजून आज आपण हा सन्मानाचा त्यांना दिलेला आहे. आता हे शिक्षकांच्या समोर मी काय बोलणार. शिक्षक हे तर आम्हाला वंदनीय आहेतच, कारण माझे वडील सुद्धा शिक्षक होते. मला वाटते साधारण 1940 म्हणजे 47च्या अगोदर त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं. उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं होतं. त्या काळात त्यांनी जिथं कुठं अर्ज केला त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळत होती, पण त्यांनी हे सर्व सोडून PSIचे त्यांना जॉब पण झालेला होता, पण ते सुद्धा सोडून त्यांनी शिक्षक म्हणून पत्करलं. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही सर्व बंधू सर्वजण किंवा आमची बहीण वगैरे सगळेजण आम्ही शिक्षण घेऊ शकलो. कारण म्हणजे शिक्षकच एक चांगलं शिक्षण देऊ शकतो असं माझं तरी मत आहे. कारण म्हणजे आम्ही आमच्या घरातूनच ते पाहिलेलं आहे. माझे वडील मला चांगलं लक्षात आहे, शिक्षक होते, तर ते ज्यावेळेस रस्त्यावरून निघायचे तर कुठलाही विद्यार्थी त्यांच्या समोरून जात नव्हता. आणि ते ज्यावेळेस रिटायर्ड झाले, आम्ही पाहत होतो त्यावेळेस प्रत्येक मोठे मोठे त्यांच्याकडे शिकलेले जे काही अधिकारी झाले होते, उद्योगपती होते किंवा इतर गावी राहत होते, ते लोक आले की त्यांना येऊन भेटून त्यांना नमस्कार केल्याशिवाय जात नसतं. असला रिस्पेक्ट मला वाटत नाही कुठल्याही उद्योगात किंवा कुठल्याही याला मिळत नाही. पोस्टला जे शिक्षकांना मिळतो ते मला नाही वाटत की कुठल्या ह्याला मिळत असेल. अगोदरच्या काळामध्ये खूप रिस्पेक्ट होता, आता थोडा कमी झाला आहे. त्याचं कारण बरेच आहे, त्या कारणात मी जाऊ इच्छित नाही. तर मला असं वाटतं की नुसतं नोकरीच्या मागे तुम्ही आता शिक्षण देता, त्यानंतर शिक्षण हे आपण काय समजतो की यातून आपल्याला नोकरी मिळेल. नोकरी हे शिक्षणाचं साधन नाही. मला असं वाटतं की नोकरी हे जगण्याचं साधन आहे. त्यासाठी कसं जगावं यासाठी शिक्षण आहे. लोक काय समजतात, माझं शिक्षण झालं मला नोकरी मिळालीच पाहिजे, असं काहीच नाही. आपण कसं जगलं पाहिजे शिक्षणातून आपण शिकतो असं मला तरी वाटतं. यातून तुम्ही आम्हाला ट्रेन करता लहानपणापासून. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला शिक्षक आपले आई वडील आहेत, त्यानंतर गुरूंचं मान आहे. त्याप्रमाणे कसं जगावं हे शिक्षकाकडून आपल्याला शिकवलं जातं. या शिक्षणासोबत मला असं वाटतं की नंतर नोकरी किंवा उद्योगधंदा करण्यासाठी शासनाने स्किल डेव्हलपमेंट चालू केलेलं आहे. म्हणजे कसं उद्योग केला पाहिजे, कुठला उद्योग केला पाहिजे. म्हणजे प्रत्येकालाच नोकरी लागेल हे काय सांगता येत नाही. प्रत्येक जण काही डॉक्टर होईल, इंजिनियर होईल किंवा शिक्षक होईल किंवा इतर काही नोकरीत जाईल, MPSC करेल, पण त्याच्यासोबतच स्किल डेव्हलपमेंटचं सुद्धा शिक्षण आपल्याला शाळेतून मिळायला पाहिजे. ते आता मला वाटतं चालू झालेलं आहे, तर ते सुद्धा केलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. आता बरेच जण काय म्हणतात शिक्षकाला पगार जास्त आहे, शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना इतर ह्याच्या मानाने जास्त आहे. नक्कीच जास्त आहे असेल, पण मला एक सांगायचं, आता मी बिझनेस करतोय, मला माहित आहे इतर ठिकाणी इतर गव्हर्नमेंट जॉब मध्ये करप्शन चालतं, ते इतर शिक्षकात बिलकुल चालत नाही. ते मला अभिमानाने सांगू. त्यासाठी त्यांचा किती जरी पगार असला तर तो कमीच आहे असं मला वाटतं. जिथं करप्शन नाही तिथं म्हणजे कुठेही पाप नाही, मला असं वाटतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ते सांगितलं, शिक्षण घ्या. आपण ते काम तुम्ही करताय, ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.
जो तो फील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा असं वाटतं की मला तुम्ही ते काम करताय त्याबद्दल तुम्हाला मी परत एकदा धन्यवाद देतो आणि माझे भाषण जास्त न लांबवतो एकच थांबवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी जे माध्यमिक विभागाचे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत व प्राथमिक विभागाचे पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मी विनंती करते की त्यांनी हॉलमध्ये यायचं आहे. सर्वांचा एक ग्रुप फोटो काढायचा आहे. या ठिकाणी सर्वांनी एकत्रित हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोवर श्री मल्लिकार्जुन गुरव राष्ट्रीय कार्याध्यक्ष आम्ही करावे अशी मी त्यांना विनंती करते. बोलता सर तुम्ही. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्महेश तस्मै श्री गुरुवे नमः. आज सर्व गुरुवरांच्या समोर अध्यक्षीय भाषण माझ्याकडे आलेला. तर मी तुमच्यासारख्या ज्येष्ठ ज्ञानी आणि देश घडवणाऱ्या माणसापुढं माझ्यासारख्या बँकेत काम करणाऱ्या माणसाने काय सांगावं. तर अध्यक्षीय भाषण आहे. 2 मिनिटात माझं संपवायचं आहे. सर्वांना घरी जायची घाई आहे. रविवारची सर या सर्व सत्कार शिक्षकांचा जो पगार होतो तो तुमच्या बँकेतूनच होतोय लक्षात ठेवा. तर सर्वांना घरी जायची घाई पण आहे. एक रविवारची सुट्टी असते. हे फॅमिलीमध्ये सुद्धा विरंगुळा हवा आहे. पण राष्ट्रीय गुरु समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या त्या शिक्षक रत्न व जीवन गौरव पुरस्कार या संदर्भात यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी राष्ट्रीय गुरु समाज महासंघ सोलापूर जिल्ह्यात हार्दिक स्वागत केलेलंच आहे. छान उपक्रम राबवल्याबद्दल मी राष्ट्रीय गुरु समाज महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने सोलापूर जिल्ह्यातला कार्यक्रम किंवा जे घडवतात इंचुरे साहेबांची टीम त्यांचं म्हणजे लेखाजोखा वरपर्यंत पोहोचवायचं फक्त माझं काम आहे. तर चांगल्या पद्धतीने अनेक कार्यक्रम इंचुरे साहेबांच्या आणि त्यांच्या टीमच्या अंगाधर पुजारी आणि सर्व समेत असलेल्या सर्व त्यांची टीम अतिशय सुंदर उपक्रम सोलापूर जिल्ह्यात राबवत आहेत. त्याचा मला सार अभिमान आहे. ज्यावेळी अधिवेशन झालं 11 डिसेंबर 2022 आमदार साहेबांनी मला विचारलं, मल्लिकार्जुन तुम्हाला आता वरच्या पोस्टवर जायचं आहे, तिथलं एक चांगला व्यक्तीचं नाव मला सुचवा, त्यांना अध्यक्ष करूया. चटकन मी त्यांचं मला फार परिचय नव्हतं, पण ऍक्टिव्ह पर्सन म्हणून मी इंचूर साहेबांचं नाव आमदारांना सांगितलं आणि दुसऱ्या क्षणीच त्यांचं नाव त्या स्टेजवर अचानक डिक्लेअर पण केलं आणि त्यांचं मान मला त्यांनी दिले. म्हणजे मी सांगितलेल्या नावाच्या प्रमाणे त्यांनी काम केले याच्याबद्दल मला अभिमान. असंच काय त्यांच्या भविष्यात राष्ट्रीय गुरु समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने होत राहो हीच शुभेच्छा देतो. आणि त्या शिक्षकांनी आम्हाला पण घडवलं. आम्ही पण असं काय लगेच तयार झालेलं नाही किंवा शिक्षणाशिवाय काय पर्याय नाही. या शिक्षकांनी आम्हाला घडवलं ते माझे आदरणीय वंदनीय पूजनीय शिक्षकच होते. त्यांनी एका शिक्षकांनी मला असं सांगितलं की फ्युचरमध्ये तुमचं जेव्हा शिक्षण पूर्ण होतं किंवा नोकरीमध्ये जाता काय काय करता त्यावेळी विनम्र राहा. तर विनम्र कसं राहायचं याचं एक छोटं उदाहरण मी सांगतो. ज्या माणसाकडं संपत्ती येते, ज्ञान येतो आणि पैसा येतो, मानपान येतो, त्यावेळी विनम्र राहणं अतिशय महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आंब्याच्या झाडाला फुले येतात, मोहर येतो, आंबा लागतोय, त्यावेळी तो आंबाचा झाड फडफड करत असतो, तो झुकतोय, तो वागतोय. त्याप्रमाणे एका शिक्षकाने मला ते सांगितलं की नम्र राहा, तुमचे 100% कामं होती तुम्ही यशस्वी होता. त्या पद्धतीने अनेक लोक वागतात, मी सुद्धा वागलो आणि माझ्या सुद्धा जीवनातली प्रगती त्या शिक्षकामुळे मी करून घेतलो हे मी ठामपणे आज तुमच्या गुरुवाऱ्यात
त्याचप्रमाणे एका दुसऱ्या गुरुने मला सांगितलं की तुम्ही काम करताना बुद्धिशी ठेवून काम करा. आज माझ्या घरात माझे म्हणजे शिक्षक नव्हते, शिक्षकाची नोकरी होती पण नोकरी केली नाही वडिलांनी, पण ज्ञानी होते वडील सुद्धा, तर नोकरी केलं नाही. माझ्या घरात जसं आता काही घरात शिक्षकाची परंपरा आहे त्या घरात पुन्हा शिक्षक जन्मता शिक्षकाची नोकरी ते मिळतोच आहे किंवा होतात ते. तर ह्या शिक्षकांना माझी कॅपॅसिटी नाही किंवा मी असं सांगू शकत नाही किंवा एक आदेश देऊ शकत नाही किंवा विनंती करतो की तुम्ही शिक्षक झाला की तुमची हेड मास्टर झाला किंवा पुढची पायरी तुम्ही बुद्धीची पुढे जायला पाहिजे. आणि फक्त हेड मास्टर किंवा त्याच्यापेक्षाही पुढं शिक्षण अधिकारी वगैरे पोस्ट तुमचे जे आहे तर ते उद्दिष्ट तुम्ही गाठलं पाहिजे. आणि त्यातून तुम्ही आता जसे विद्यार्थ्यांनी घडवला तसे शिक्षकांना सुद्धा तुम्ही घडवता यायला पाहिजे. ह्या पोस्टवर तुम्ही पोहोचलं पाहिजे. तेव्हाच मला माझ्या गुरु समाजाबद्दल साठ अभिमान वाटेल. आणि त्यासाठी तुम्ही उद्दिष्टपूर्ण काम करा. ज्या ज्या माणसाने उद्दिष्ट ठेवून काम केलेलं आहे ते आज जगात यशस्वी झाले आहे. आज मला अक्कलकोटला जायचं आहे. माझी कार काढलो, गाडीत बसलो आणि मेंदूला सांगितलं, ब्रेनला सांगितलं की मला अक्कलकोटला जायचं. तर माझं उद्दिष्ट काय अक्कलकोट 40 किलोमीटर. त्यावेळी माझं वासरला गेल्यावर माझं मानसिकता बदलते. थोडं पाणी प्यावं वाटतंय, थोडं काही चहा घ्यावं वाटतं. हा उद्दिष्ट छोटा आहे. अक्कलकोटला जायचं मला माहिती आहे बरोबर 30 मिनिटाच्या आत आपण पोहोचतो. तर मध्येच जसं माणसाला आपण क्लिक देतो माइंडला त्याप्रमाणे माइंड वागत असतो. आणि उद्दिष्ट जे ठरवतो त्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी हे विचार आपल्या डोक्यात घालणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मी अक्कलकोटला जातो 20 किलोमीटर थांबतो, मग मी अक्कलकोटला पोहोचतो. पण ज्यावेळी मी पुण्याला पोहोचतो त्यावेळी मला पाणी पिऊ वाटत नाही, चहा पिऊ वाटत नाही. 20 किलोमीटर मी कधी मोडा थांबतो का? मी इंदापूर किंवा टेंभुर्णीच्या जवळपास पुढं जाऊन भिगवणला वगैरे थांबतो. का? माझं उद्दिष्ट 250 किलोमीटरचं आहे. तसं जेवढं आपण उद्दिष्ट वाढवतो तेवढं आपली मेंदू तेवढं काम करत असतो. जेव्हा मुंबईला जातो पुन्हा कधी आलं माहीत नसतं. आपण सर्व विचार करा तशा गोष्टी. म्हणजे मुंबई कधी लांब आहे, 400 किलोमीटरचं अंतर आहे. 200-250 किलोमीटर गेल्याशिवाय माणसाला समाधान नसतं. म्हणून तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवताना की फक्त शिक्षक होऊनच रिटायर व्हायचं असं कधीच ठेवू नका. प्रगती होण्यासाठी तुम्ही सुद्धा उद्दिष्ट ठेवा आणि त्या उद्दिष्टातून राष्ट्र घडवायचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. एवढंच या क्षणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवितो. ते आहेत त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री काशीनाथ बदकुंगी सर यांचा सत्कार या ठिकाणी अध्यक्षांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री नवनाथ गुरव सर राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सदस्य हे कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करून करते. नमस्कार. ते 1 तास झाला आपण हे कार्यक्रम ऐकतोय आणि अतिशय सुंदररित्या हे कार्यक्रम पार पडला. आणि या कार्यक्रमाचा थोड शेवट म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. ते आभार प्रदर्शन करण्यापूर्वी या ठिकाणी जे सूत्रसंचालन केले त्यातील आपल्या महिला राष्ट्रीय गुरव समाजाचे सदस्य त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम मी सौ श्रेया पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. सन्माननीय अध्यक्ष तसेच या सदस्यांसोबत त्यानंतर या कार्यक्रमाचे जिथं जिथं आहेत शिल्पकार त्यांचं मानलेच पाहिजे आभार म्हणून या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य लेक्चरर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे अधिष्ठाता व आमचे शेजारी म्हणत तरी हरकत नाही असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर वसंत गोरे सर यांनी वेळात वेळ काढून अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल मी त्यांचा गुरव समाज महासंघाच्या वतीनं मी त्यांचा शतशः ऋणी आहे. त्याचबरोबर त्यांचे प्रमुख पाहुणे
सन्माननीय विजय साळवी सर हे दिव्य मराठीचे उपसंपादक आहेत, त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी वेळात मोलाचा वेळ त्यांनी देऊन आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे मला वाटतं मी लहानपणापासून जेव्हापासून बघतो तसं अध्यक्षपदावर कार्यरत असणारे आमचे मामा सन्माननीय मल्लिकार्जुन गुरु यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून 2 मोलाचे संदेश आपल्याला दिले. विद्या गिरिजन शोभते हा एक संदेश त्याच्यामध्ये होता. आणि असं एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे, स्मॉल एम इज अ क्राईम. छोटं ध्येय हे गुन्हा असतो, लहान ध्येय घेऊ नका, मोठं देऊन काम करा. मोठं देऊन केला तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल, असा मोलाचा संदेश आपल्या सर्व बांधवांना दिले. आणि याचं हे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं, त्यांचंही मनस्वी मी आभार मानतो. त्याचबरोबर सन्माननीय आपल्या राष्ट्रीय गृह समाज संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उद्योजक सन्माननीय श्री शशिकांत चितेवेली साहेब हेही नेहमी आमच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहतात. नुसतं उपस्थितच राहत नाही तर पडद्यामागून सर्व ते जे काही मदत आम्हाला असते आवश्यक मदत ते करत असतात. आजचा जो अल्पोपहार आपल्याला मिळणार आहे हे कार्यक्रम झाला म्हणून त्यांचाही मी गृह समाजाच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. तसेच या मंदिराचे व्यवस्थापक त्यांचंही या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. पाठक काका यांचंही या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी या मुलींनी आपल्याला मोठं या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये साहित्य ज्ञान करणे आणि अगदी सुव्यवस्थितपणा त्याच्यामध्ये त्यांनी आणला अशा ह्या तिन्ही मुलींचंही मी तिन्ही मुली म्हणजे ज्यांनी पाटील पुजारी आणि स्वामी या 3 मुली ते आहेत, त्या तिन्ही मुलींचं मी गृह समाजाच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो. आणि स्वागत गीत त्या मुलांनी स्वागत केलं असे प्रसन्न बिराजदार आणि दुसरे मुलगी बिराजदार याही मुलांचं मी मनस्वी स्वागत करतो, आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं मी राष्ट्रीय गृह समाज महासंघाच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो. आणि कॅमेरामॅन नागेश शिरसप्पा यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो आणि सर्वांना सन्माननीय